गुड मॉर्निंग सर्वांना. तुमचं नाव पुन्हा सांगा जरा सगळ्यांचे, कारण जवळजवळ 2 आठवडे वाटतं. तुमचं नाव? अरे तुम्ही पण आहात. तुमचं? येस. ओंकार, तुम्ही फर्स्ट लेक्चर आहात ना, मला वाटतं बसलं तर. तुमचं? तुमचं? आरती, कृतिका, बरोबर आला. तुमचं? प्रतीक्षा. ओके, राहील लक्षात. तुमचं आता लक्षात राहिलं अगदी परफेक्टली. आपला विषय आहे पॉलिटिकल सायन्स. एक्झाम तुमचं मेन टार्गेट ह्याच्याला कोण आहे की फक्त कंबाईनच टार्गेट आहे, फक्त कंबाईन. आणि राज्यसेवा तुमचं आहे. एक्झाम दिली आहे कोणती? कंबाईन ज्यांची आहे त्यांनी कोणती एक्झाम जी आता झाली वगैरे फॉर्म भरला होता आणि दिली आहे? तुम्ही दिलं होतं, सीची दिलं होतं. पेपर कसा गेला तेव्हा? ओके. आणि त्यामुळे तो थोडा हाफ हार्टेडली दिला तो पेपर, असं झालं. बाकी जे समजा तुम्ही कंबाईनमधनं पुढे जाऊन राज्यसेवा कराल, UPSC कराल, काय कराल, आत्तापासून ज्या नोट्स बनवते त्या अगदी व्यवस्थित ठेवा. नोट्स कशा बनवायच्या सांगितलेले मी, आठवतं? कोण सांगेल? नवीन विद्यार्थ्यांना सांगाल, एक्सप्लेन कराल नोटबुकमध्ये कसं करायचं, काय करायचं? नाही, अजिबात नाही सांगणार. त्या तर नाही, त्या तर मुंडीच खाली ठेवतं माझ्याकडे, म्हणजे माझ्याकडे आय कॉन्टॅक्ट पण होऊ नये ही त्यांची हे. अश्वजित, नोट्स कशा बनवायचे आपण सांगितलेलं आठवतं? नोटबुक, पेज नंबर, असं तसं वगैरे वगैरे, इंडेक्स लक्षात असेल ना? सांगाल पुढे येऊन? पुढे यायला नको, पब्लिक स्पीकिंग टाळत आहे सगळे. जे काही तुमचे नोट्स असतील सर्वच विषयांचे, म्हणजे फक्त माझा विषय असं नाही, एकतर सर्वात पहिली गोष्ट सर्व विषयांचे सेपरेट बुक्स करा. सेपरेट बुक्स केल्यानंतर पॉलिटिकल सायन्सने मी स्पेसिफिकली काय सांगू असतो, जो आपला सिलेबस आहे मी तुम्हाला तुम्ही बघायलाच आता काही पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे नंबरिंग करून. आणि नोटबुकमध्ये पेजेसला पेज नंबरिंग टाका. म्हणजे एक जर कोणी नोटबुक दिलं तर मी तुम्हाला सांगू शकतो, जर तुमचे पॉलिटिकल सायन्स नोटबुक बघू दे मला. हा तुमचा बुक आहे. इकडे आला पेज नंबर 1, मग 2, 3, मग त्याच्या मागचं 4, आणि मग ते प्रत्येक पेजला 3-4 टाकायची गरज नाही. 3च्या मागे 4 आहे माहिती आहे, मग ते अल्टरनेटच टाका. 1, 3, 5, 7 करत पूर्ण अख्ख्या नोटबुकला नंबरिंग टाका. त्यानंतर आपला जो पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस डिवाइड केला आहे साधारण 20 ते 22 पॉईंट्समध्ये डिवाइड केला आहे. आता तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल शोधताय संसद किंवा संवैधानिक संस्था, हा पॉईंट तुम्ही शोधताय, तो तुमच्या इंडेक्समध्ये इकडे सुरुवातीला तुम्ही लिहिलेला आहात, बरोबर? तो शोधताना तुम्हाला पानं चाळावी लागतील. ह्या पॉईंटच्या नंतर शिकवला होता, त्या पॉईंटच्या आधी शिकवला होता, कुठे होता, असं थोडं आठवत नसतं. एक्झामच्या वेळी ती शोध बुक खराब होतं, पेजेस खराब होतात. इंडेक्समध्ये तुम्ही जेव्हा ते पॉईंट्स लिहिलेले असेल त्याच्या पुढे ते तुमच्या नोटबुकच्या किती नंबर पेजवरती आलेलं आहे त्याचं मेन्शन तुमच्या त्या इंडेक्समध्ये येऊन जाईल. म्हणजे एक्झामच्या वेळी तुम्हाला कळेल, अच्छा हा पॉईंट पेज नंबर 73 वर आहे, डायरेक्ट तुम्ही 73 वर जाऊ शकता. हा तुमचा वेळ वाचेल, नोट्स नीट करतील. आत्ता फक्त सुरुवातीला तुमची ती थोडीशी मेहनत लागेल, पण ते नोट्स तुमच्या सुटसुटीत ठेवा, व्यवस्थित हस्ताक्षरात ठेवा. आणि तुमचं हे जर पेज असेल तर पेजचा एवढा भाग लिहायला वापरा. शक्यतो हा एवढा भाग जो आहे तो मोकळा ठेवा. नोटेशनसाठी, एक्स्ट्रा पॉईंटसाठी, ज्या काही गोष्टी सांगितल्या जातील, किंवा पर्टिक्युलर पॉईंट आहे पंचायती राजचा पॉईंट,
त्याच्यात मी तुम्हाला समजा एखादं बुक रेफर करा सांगितलं किंवा कोणतं वाचा सांगितलं किंवा कोणतं नोट सांगितले किंवा जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण जी येईल ती या भागामध्ये येईल. नोट्स थोड्याशा सुटसुटीत दिसतील, पूर्ण भरू नका. आणि अजून एक आहे की साधारणपणे 2 ते 3 रंगांच्या पेनचा वापर करा. अगदी खास इम्पॉर्टंट असणारे टॉपिक वेगळ्या इंकने लिहा. नंतर जे टायटल्स आहेत ते थोडेसे वेगळ्या इंकने लिहा. अशा प्रकारे थोडं नोट्स बनवणं पण एक कला असते. वाटल्यास तुम्ही आपल्याकडच्या कोणाच्या UPSC वरच्या नोट्स असतील तर त्या बघू शकता. मला वाटतं तुमचे बुक्स पण चांगले सुटसुटीत आहेत व्यवस्थित, बरोबर. ह्यांनी बुक्स कसे बघा ते एकदा तुम्ही बघू शकता. आणि बऱ्यापैकी UPSCचे टॉपरचे जे नोट्स असतात ना, त्यांनी बनवलेले कसे ते बघा. चला तशा प्रकारे नोट्स सुटसुटीत ठेवा. म्हणजे तुम्ही सुद्धा पुढचे 4-5 वर्षापर्यंत ते बुकमधला कोणत्याही पॉईंट सहज रेफर करू शकता. तुम्ही उद्या तुमच्या लहान भावंडाला द्याल किंवा कोणालाही द्याल, ते नोट्स सहजपणे वापरू शकाल, असं करा. आणि क्लासमधनं जे तुम्हाला नोट्स दिले गेलेले आहेत, ही कॉपी, तुमच्या हातात नोटची कॉपी आहे ना, मिळाल्या आहेत नोट्स की अजून मिळायचे बाकी आहेत? मिळतील. जेव्हा कधी मिळतील किंवा ही PDF पण तुम्हाला जी आज मिळेल, जी शिकवून होईल, त्याच्यातले पॉईंट्स PDF पुरता लिमिट ठेवू नका. म्हणजे तुम्हाला वाटतं की मी येता आता मोबाईलमध्ये अभ्यास करू शकतो परवाच वगैरे वगैरे. घरी गेल्या गेल्या प्रत्येक दिवशी जे काही तुम्हाला नोट्स ही प्रोव्हाइड केली जाते ते बुकमध्ये लिहून काढा तुमच्या हस्ताक्षर, आणि रोजच्या रोज लिहून काढा, तर तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल. म्हणजे तुम्ही PDF ओपन कराल घरी किंवा कुठे येता आता अभ्यास करायला बसेल, ते 4-5 वेळा वाचण्यात जेवढं तुमच्या लक्षात राहणार नाही तेवढं ते एका लिहिण्यात लक्षात राहील. त्यामुळे जेवढा अभ्यास तुम्हाला लिहिता येईल ना तेवढा लिहित चला. आणि खास करून राज्यसेवेचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी तर टाइम लावून लिहा. म्हणजे राज्यसेवेचं एक कॅल्क्युलेशन मेन्स लेवलचं मी तुम्हाला सांगतोय. त्यात एक साधारणपणे एक उत्तर 7 ते 8 मिनिटात कंप्लीट झालं पाहिजे, बरोबर. 1.5 ते 2 पानांच्या आसपास उत्तर 7 ते 8 मिनिटात. तेव्हा उत्तर तुम्हाला लिहायचं आहे, प्रश्न वाचायचा आहे, प्रश्नाचं उत्तर माइंडमध्ये फ्रेम करायचं आहे, ते फ्रेम करून सर्व सोर्सेस आणि सर्व मटेरियल आठवून ते लिहायचं आहे. त्याच्यासाठी 7 ते 8 मिनिटं आहेत. इकडे तुम्हाला समोर पुढ्यात एक बुक ठेवायचं आहे, नोट्स तुमच्या ठेवायच्या आहेत, ते पटापट पटापट लिहून काढायचं. त्यामुळे तो अजून 1 मिनिटं कमीच धरा. आणि ती रायटिंग स्पीड पहिली पकडा, ज्यांचं राज्यसेवा टार्गेट आहे. ती रायटिंग स्पीड पकडल्याच्या नंतर मग तुम्हाला जेव्हा तुम्ही मेन्सच्या आन्सर रायटिंगची तयारी कराल तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त टेन्शन कशाचं असेल? मटेरियलचं आणि उत्तराच्या सोर्सेसचं. रायटिंग स्पीडचं, हँड रायटिंगचं टेन्शन राहणार नाही. त्यामुळे ती प्रिपरेशन आत्तापासून पहिल्या दिवसापासून सुरू करा. ओके. बाकी आपण आपल्या मेन विषयाकडे परत येऊ. विषय आहे आपला पॉलिटिकल सायन्स. अगदी कंबाईनचं म्हटलं किंवा आपल्या राज्यसेवेचं जरी म्हटलं तरी त्यात साधारण 12 ते 15 प्रश्न दरवर्षी विचारले जात असतात. एका वर्षी तर 16 सुद्धा आलेले, 15 तरी असतातच असतात. अगदी कमी झाले तर एखाद्या वर्षी फार आधी कमी होऊन 12 पर्यंत आलेले. त्यामुळे 12 ते 15 प्रश्न असतातच. मेन्समध्ये असं मी तुम्हाला आता सांगितलं, GS पेपर 2 तर पूर्णपणे या पॉलिटिकल सायन्सच्याच रिलेटेड आधारित असतो. गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन आणि हे सर्व विषय त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. प्लस ज्यांचा हा आवडीचा विषय असेल, ज्यांना विषय शिकायला, ऐकायला, वाचायला आवडतं, काही लोक हाच विषय शक्यतो ऑप्शनलला पण घेतात. PSIR ऐकलं असेल, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन. त्याच्यामध्ये सुद्धा हा विषय महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे हाच विषय किंवा कोणताही विषय जेवढं अगदी सुरुवातीपासून शिकवला जात आहे त्याचा बेसिक अगदी पक्का करा. NCERTचे बुक्स रेफर करा, ते वाचून ठेवा आणि कन्सेप्ट क्लिअर ठेवा. डायरेक्ट टॉपिक टू टॉपिक जम्प करू नका. आणि पर्सनॅलिटी टेस्ट बऱ्याच वेळा सहसा बोलताना पटकन वेळ वाचवायला किंवा बऱ्याच वेळा लोकांना इंटरव्ह्यू हा शब्दच वापरला जातो. इंटरव्ह्यूचं जे कन्सेप्ट असतो, जो पर्स्पेक्टिव्ह असतो तो वेगळा आहे आणि पर्सनॅलिटी टेस्टचा पूर्णपणे वेगळा आहे. इंटरव्ह्यू नावाची गोष्ट कशी असते, समजा आत्ता आपला क्लास आहे, इकडे रिसेप्शनिस्ट म्हणून आपल्याला एक पोस्ट, आपण जॉब काढला आहे, त्याची क्लासिफाईड्समध्ये ॲड दिली आहे, एक व्यक्ती आली, आपण त्याचा इंटरव्ह्यू घेऊ का, तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला रिसेप्शनिस्ट या पदावरती त्याला बसवायचं आहे. त्या पदाविषयी जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असल्या, तुम्ही कुठे केलंय किंवा तुम्ही काय केलंय, मग ऑर्गनायझेशन म्हणून आपण सांगू की आमचे काय रिक्वायरमेंट आहेत, आम्हाला त्या पदावर तिकडे बसणाऱ्या व्यक्तीच्या कोणकोणत्या स्किल हव्या आहेत, एवढंच लिमिटेड आहे, बरोबर. पर्सनॅलिटी टेस्टमध्ये कसं असतं, ऑफिसर म्हणून तुम्हाला वेगवेगळे रोल्स दिले जातात. तुम्ही समजा DM आहात तर आयुष्यभर DMच राहता का? नाही राहत. जी काय पर्टिक्युलर पोस्ट तुम्हाला सुरुवातीच्या दिवसात मिळेल तीच पोस्ट तुम्हाला आयुष्यभर नसेल, तुम्ही वेगळ्या रोल्समध्ये काम करता. सिलेक्शन तर तुमचं एकदाच होतं. प्रत्येक प्रमोशनला तुमचं वेगळं सिलेक्शन तर होत नाही, वेगळी एक्झाम किंवा वेगळी पर्सनॅलिटी टेस्ट पण होत नाही. त्यामुळे त्यांना पर्सनॅलिटी टेस्टमध्ये एका अशा पर्सनॅलिटीची टेस्ट करायची असं जो ऑलरेडी ऑफिसर आहे, जो तो रोल निभावण्यासाठी सक्षम आहे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा सुरुवातीच्या काळात एक संभ्रम कसा असतो, त्यांना असं वाटतं की आपला अभ्यास चांगला असेल, आपण एक्झाम क्रॅक करू, त्याच्यानंतर यशदामध्ये किंवा UPSCला लबासनामध्ये
ऑफिसर म्हणून ट्रेनिंग दिली जाते. तिकडे ऑफिसर म्हणून ट्रेनिंग दिलं जात नाही, तर तिकडे फक्त तुमचं पॉलिशिंग केलं जातं. तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगितल्या जातात की प्रेस कॉन्फरन्स असेल तर प्रेसला ब्रीफिंग कसं द्यायचं ॲज अ ऑफिसर, किंवा सिनियर ऑफिसर्सकडनं कशा प्रकारच्या कमांड येतात त्या तुम्हाला इंटरप्रेट करून तुम्हाला कशा फॉलो करायच्या आहेत, गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील त्या कशा करायच्या आहेत, किंवा काही केस स्टडीज पण दिले जातात. असा प्रकार असतो तिकडे. तुम्हाला ऑफिसरचं A to Z शिकवलं जात नाही. त्यामुळे ऑफिसर म्हणून ज्या काही क्वालिटीज लागतात त्या तुमच्यामध्ये आत्तापासून डेव्हलप करा, त्या आत्तापासून अंगीकारा. नुसतं क्लासरूम किंवा अभ्यासापुरता नाही तर रोजच्या डेली लाईफमध्ये त्या गोष्टी आल्या तर अभ्यासावर तर तुमचा फरक पडेलच, पण तुमच्या पर्सनल लाईफवर पण त्याचा खूप चांगला फरक पडेल. म्हणजे एक प्रश्न मी तुम्हाला ह्याच्यात विचारेन, बघूया मला कोण उत्तर देतोय. राज्यसेवेचा पेपर होतो प्रिलिम्सचा, बरोबर, आणि कंबाईनचा पण पेपर होतो. दोन्ही पेपरमध्ये प्रश्न किती असतात? 100. राज्यसेवेच्या प्रिलिमला किती तास दिलेले असतात? त्याच्यात 2 तास. कंबाईनला किती दिलेला असतो? फक्त 1 तास. तेव्हा एक्झाम सेंटरचं 2 तासाचं भाडं भरायला आयोगाकडे पैसे नसतात, म्हणून 1 तास बसवलं जातं. कारण काय असेल मला सांगा. कंबाईनला प्रश्न 100 आहेत बरोबर, एक तरी इकडे तिकडे आहे नाही. कंबाईनला 1 तास बसवतात, राज्यसेवेच्या प्रिलिम्सला 2 तास बसवतात. असं काय कारण? थोडासा हा प्रश्न आलेला कधी? असे प्रश्न पाडून घेत चला थोडेसे. वाटल्यास असे कितीही स्टुपिड प्रश्न का असे ना क्लासरूममध्ये विचारा किंवा एकट्यात मला विचारा, पण असे प्रश्न अभ्यासाच्या बाबतीत किंवा एकूण सिस्टीम बाबतीत ते तुम्हाला पडू दे. थोडासा विचार करा, अगदी काहीही लॉजिक लावा, पण तर येऊ दे मला प्रत्येकाकडे की काय करणार असेल. तुम्ही सांगा. मला वाटतं हे सांगितलं होतं मी तुम्हाला बोलता बोलता, अगदी आधी सांगितलेलं, पण तेवढं रजिस्टर्ड नाही आहे. आणि विचार करा की काय कारण असेल. प्रत्येकाकडनं एक तरी रिझन हवंय मला. बोला. ओके. कमीत कमी वेळेत निर्णय घेण्याची क्षमता. दुसरं तुम्ही आरती मॅडम बोला. बोलो. तुमच्या इथे आता सध्या पोलीस परेड खूप चालू आहेत ना? परेड ग्राउंडला परेड चालू आहेत ना? मी पण असतो, पण वेळ नाही आहे सध्या. तुम्ही जातात परेड बिरेड बघायला? आणि आणि शिक्षा वगैरे करतात का अजून पण कोणाला? ना? आणि सकाळी 7ला बरोबर मार्चिंग होते ना पहिली, फॉलिंग कंपनी. आणि शिवाजी पार्कची बघायला जाता परेड? ठीक आहे, इकडेच बघून झाली त्यामुळे. अच्छा, तुमची पण असते तिकडे. आणि मी जेव्हा पहिल्याच वर्षी जेव्हा परेड केलेली ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, जी शिवाजी पार्कला होते ती केलेली. आणि परेड ग्राउंडमध्ये कशी 10-10, 15-15 मिनिटाची प्रॅक्टिस, मग थोडासा 5 मिनिटं आराम, मग पुन्हा परेड, पुन्हा आराम. आणि शिवाजी पार्कची परेड कंपनी फॉलिंग झाली, राज्यपालांच्या समोर आम्ही पास झालो, राज्यपाल मुख्यमंत्री सगळे होते. आणि म्हटलं शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेर येऊन परेड संपेल, तर ती चालतेच आहे. म्हणजे मला वाटलं शिवाजी पार्कच्या मैदानाच्या बाहेर आलो तर संपलं, तरी पण ती परेड चालतेच आहे. मग मातोश्रीच्या पुतळ्यापर्यंत आलो, माहिती आहे ना तो जो एंट्रन्स आहे तो. मला वाटलं तिकडे परेड संपेल, तरी पण चालतेच आहे. मग शिवसेना भवनापर्यंत गेली, चालतेच आहे. पुढे शिवाजी मंदिरला आलो, प्लाझा क्रॉस करतोय, टिळक ब्रिज क्रॉस केला, टिळक ब्रिज संपला, म्हटलं आताही संपेल, ती जाते माटुंग्याच्या 5 गार्डनला जाऊन संपते. तिथपर्यंत ती परेड चालवत लेफ्ट राईट करत घेऊन जातात. आणि तेव्हा प्रॅक्टिसला काय 10-15 मिनिटं करतो. आणि नियम इतके स्ट्रिक्ट असतात ना परेडचे. एक असे एक्सपिरियन्स जेवढं तुम्ही NCC म्हणा काय म्हणा कराल तेवढं खूप चांगलं असं. मी केलेलं सिव्हिल डिफेन्समधलं. म्हणजे आमची एकूण ज्या 20 कंपनी होत्या त्यातली आमची कंपनी 4थी होती. कंपनी म्हणजे परेड कंपनी. पहिले होते नेव्ही, आर्मी, पोलीस, त्यानंतर आमची सिव्हिल डिफेन्स, त्यानंतर अजून एक नेव्हीची प्लॅटून होती, त्यानंतर ट्रॅफिक पोलीस, आणि मग अजून एक मुंबई पोलीस, असं सर्व होत होते. आणि नियम इतके स्ट्रिक्ट ना, सकाळी 7ला शिवाजी पार्कला तुम्हाला पोहोचायचं आहे. त्यात रोज शेव करून यायचं, रोज. आणि रोज शेव करून येताना ती रात्री झोपताना नाही करायची, सकाळी उठल्यावर करायची. म्हणजे शिवाजी पार्कचं ऊन माहिती आहे ना, सकाळी सकाळी ऊन पडतं, चेहऱ्यावर जे ऊन पडलं ना तर त्याची बारीकशी दाढी ती पण चमकली नाही पाहिजे. ती कळते, रात्री केलेली दाढी कळते आणि सकाळी केलेली पण कळते. सकाळी उठल्यावरच दाढी करून यायचं, इतके स्ट्रिक्ट नियम होते. पूर्ण क्लीन शेव, इतके नियम. त्यात ते. आणि मग परेड झाली ना, प्रॅक्टिस तुमच्या नायगावच्या ग्राउंडला येते की नाही माहिती, म्हणजे शिवाजी पार्कची जिकडे प्रॅक्टिस होते तिकडे मग आरे दूध कंपनीकडनं दुधाची बॉटल आणि केळी नाश्ता म्हणून तो एक असा मग गव्हर्नमेंटकडनं येतो.
ते एक्सपिरियन्स असतो. मग त्यात सलग 3 परेड मी तेव्हा केल्या होत्या जेव्हा कॉलेज इयर्समध्ये होतो. त्यानंतर मग वेळ नाही त्यामुळे नाही करता आलं. पण हां, शाळेची मुलं पण असतात काय-काय ते व्हाईट युनिफॉर्म असे टोपी-बिपी लावलेले वगैरे आणि अगदी नियमाने म्हणजे नेव्हीमधला एक जण चुकला, तर नेव्हीच्या त्या त्या पर्टिक्युलर पर्सनला अख्ख्या शिवाजी पार्क ग्राउंडचे 3 राउंड मारायला लावलेले हातावर अशी बंदूक घेऊन, अशी. तो अख्खा शिवाजी पार्क तो 3 राउंड फिरवता. त्याला ते करताना वगैरे आमचे पाय दुखायला लागले होते. होतं, होतं. तुमचं सांगा कारण काय असेल? तेच तेच चिपकवू नका. तुम्हाला जरा सूट होतंय. तुम्ही सांगा काय? थोडासा वेगळा विचार. कंबाईनला, राज्यसेवेला आणि कंबाईनला एक-एकच मार्क. ओके. तो एक इंटरेस्टिंग पॉइंट आहे. म्हणजे पर्स्पेक्टिव्ह चांगला आहे. तुमचं काय कारण वाटतं? हेच, हेच, हेच. वेगळं बोला, थोडं बोला, बोलत चला. मध्ये एक 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 तयारी ठेवा प्रत्येकाने मध्येच कधीतरी कोणतातरी टॉपिक शिकून झालेला किंवा शिकवत असलेल्या पॉईंटवर टॉपिकवर 2 मिनिटं 5 मिनिटासाठी पुढे येऊन एक्सप्लेन करावं लागेल. मला वाटतं आमच्या या मॅडमना आम्ही थोडं बऱ्यापैकी खुलवलं आहे बोलायला लावून. एकदा तर रडवलं पण होतं मॅडमना. तुम्ही तुम्ही नव्हतात नेमके तेव्हा. तर थोडीशी ती सवय पब्लिक स्पीकिंगची सवय लावून घ्या. कारण होतं काय माहिती मला आता खास करून राज्यसेवेचे विद्यार्थी आणि कंबाईनचे पण त्यामध्ये येताच तुम्ही ते तुम्ही आज कंबाईन पास व्हाल नंतर पुढे मग राज्यसेवेची पण एक्झाम द्यालच ना. का असं कोण आहे की नाही सर कंबाईन आहे मला नोकरी मिळाली खुश आहे, असे पण असतात ॲक्च्युली. आणि त्याच्यामागे पण कारण असतं प्रत्येकाचं. घरच्या फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी असतात काय असतात, मग त्या एकदा कोणताही जॉब का लागला का मग ते सुरू करून मग पुढे नाही जात काही जण. काही तर असे असतात जे आम्ही शिक्षक म्हणून मी स्वतः बघतो की जे करू शकतात पुढे, टॅलेंट आहे पण घरच्या मॅनेजरमुळे त्यांना ते नोकरी करून अभ्यास वगैरे वेळ नाही, मग जी नोकरी लागली पहिली तीच कंटिन्यू करतात लाईफ टाईम असं आहे. असे पण असंच बरं आता प्रत्येकाच्या घरचा काय काय नाईलाज असतो. टॅलेंट असून म्हणजे जर त्याने बघून कळतं आम्हाला की बाबा ह्याने अजून 1 वर्ष दिला ना थोडासा नोकरी बाजूला ठेवून तर सहज करेल, पण त्यांना तो पॉईंट आलेलाच नसतो असा प्रकार असतो. त्यामुळे शक्यतो जो आत्ता वेळ तुम्हाला मिळालेला आहे, वर्किंग कोण कोण आहे तुमच्यात? मी, तुम्ही, अजून तुम्ही, तुम्ही आहात ओके. म्हणजे आता अभ्यासासाठी सोडलं, त्यामुळे जो आत्ता वेळ मिळालेला आहे ना, जर तुम्ही फुल टाईम अभ्यास करत असाल असा वेळ तुम्हाला पुन्हा कधी मिळणार नाही. त्यामुळे पूर्ण जोरानं अभ्यास करा. डिस्ट्रॅक्शन्स असतात लाईफमध्ये, इतर गोष्टी असतात, मित्रमैत्रिणी असतात, सर्व असतात, पण तुम्ही त्यांच्यासोबत असताना बुक काढून मोबाईल काढून अभ्यासाला बसता. त्यांच्यासोबत जेव्हा फिरताय खेळताय, फिरायला गेला तर कुठे गेलाय, करता का नाही ना. मग अभ्यासाच्या वेळात ते इतर विचार मनात येऊ देऊ नका. अरे आता मी तर हे करत असेल किंवा आपल्याला शनिवारी भेटायचं आहे, अरे मग आता फेब्रुवारीला किंवा मार्चला ही ट्रिप काढायची हे ते. जेव्हा अभ्यास करता तेव्हा पूर्णपणे वेळेवर अभ्यास करा. अशा प्रकारे करा की म्हणजे घरच्यांनी हाक मारली तरी पटकन लक्ष गेलं नाही पाहिजे. त्यामुळे तशा प्रकारे आपला अभ्यास ठेवा. ह्याच्यापेक्षा वेगळं कारण आहे कोणाचं? एक्झॅक्टली ॲक्युरसी ते तर सर्वांमध्येच येते तशी, पण इकडे पण आहेच ॲक्युरसी. म्हणजे सेम तेच होतं की कमीत कमी वेळात ॲक्युरसी. आता राज्यसेवेमध्ये तुम्हाला पहिल्या स्टेजला प्रिलिम्सला 2 तास निवांतपणे उत्तर द्यायला वेळ दिला जातो. ते मेन्सला पण तुम्हाला आन्सर डिटेलिंगमध्ये व्यवस्थित मांडणी करून प्रेझेंट करून आन्सर देण्याचा चान्स असतो बरोबर. कंबाईनच्या मेन्सला पण सेम सिस्टीम आहे. कंबाईन लेवलच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांच्या ज्या वर्गांच्या पोस्ट आहेत त्या रोलमध्ये ही रिक्वायरमेंट आहे, कमीत कमी वेळेत निर्णय क्षमता त्यांच्याकडनं आली पाहिजे. कारण त्यांना त्या आय एस अधिकाऱ्यांसारखं डेप्युटी कलेक्टर वगैरे जे पद आहेत त्यांच्यासारखा निवांतपणा नसतो ना की बाबा आरामात गाडी फिरत आहेत, कॅबिनमध्ये आहेत, काय आहे, त्यांनी सर्व निर्णय आरामात घेतले जातात, असं नाही आहे. ह्या पोस्टवाल्यांना पटापट निर्णय घ्यायचे जे सिनियर्सकडनं येतील, ग्राउंडवरती सिच्युएशन काय आहे, अशा सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा असते की त्यांनी कमीत कमी वेळेत निर्णय घ्यावेत. आणि राज्यसेवा किंवा UPSC मध्ये जो रोल असतो त्या पदाची निघता ते पहिलं पद जे अगदी मिळतं ते सुद्धा जिल्हाधिकारी लेवलचं मिळतं UPSC मध्ये म्हणा. आणि नंतर अगदी शेवटचं पद तर फार कॅबिनेट सेक्रेटरी. म्हणजे नोकरी म्हणजे नोकरी आणि धंदा हे 2 प्रकार एकतर करिअरचे असतात. जे बिझनेस करतात दॅट इज ऑल्सो रिअली नाईस सेक्टर, पण जर नोकरी करत असाल तर नोकरीमधली सर्वात भारतातली जर आपण विचार केला तर सर्वात बेस्ट जॉब किंवा सर्वात पॉवरफुल जॉब ॲज अ जॉब म्हणून सर्वात पॉवर जर कशामध्ये असेल तर ते कॅबिनेट सेक्रेटरी या पोस्टमध्ये. ऐकले नाही पोस्ट ते तर ती त्या रोलपर्यंत माणूस पोचतो. मग तिथली रिक्वायरमेंट जी आहे ती त्या मेन्सच्या पॅटर्नमध्ये वगैरे टाकलेली असते.
इथे जी टाकलेली आहे ती कमीत कमी वेळेत निर्णय क्षमता घेता यावी हा त्यांचा हेतू असतो आणि तो तुमच्या अभ्यासात पण आला पाहिजे. एक लक्षात घ्या, अनेक वेळा बरेच वेळा तुम्ही प्रश्न बघितला असाल, म्हणजे आता पटकन क्वेश्चन पेपर ओपन करायला टाइम नाही म्हणून 100 प्रश्न कंबाईनचे असं होतं बऱ्याच वेळा. आता सुरुवातीला तुमचा हमखास होईल की अरे हा येत होता पण वेळ नाही मिळाला, हा येत होता पण वेळ नाही मिळाला, बरोबर. मग ह्या दरम्यान समजा तुम्ही 80-85 पर्यंत पोहोचलात सॉल्व्ह करता करता, त्या 80-85 मधल्या 2-4 तरी प्रश्न तुम्ही असे घालवला असाल ना की जे तुम्हाला 100% उत्तर माहिती नव्हतं, पण तुम्ही त्या प्रश्नावर थांबून राहिलात हा विचार करत की काय वाटतंय ह्याचं उत्तर असू शकतं, बरोबर. ते प्रश्न तिथल्या तिथे एक्झाममध्ये सोडून द्यायचे, नंतरला ठेवायचे. जे 100% येते ते पहिले उत्तर देत जायचे. 100% उत्तर माहिती आहे की हेच आहे त्या प्रश्नांची उत्तर द्यायची. त्यानंतर अजून एक त्याच्यामध्ये भाग येतो तो म्हणजे लांबच्या लांब लचक 4-4-5 वाक्य दिली जातात की पुढील विधानांचा विचार करा आणि यातील अयोग्य कोणते ओळखा. त्यात पण आता आयोगाने मागच्या काही वर्षांमध्ये एक खेळ करायला सुरुवात केली, अयोग्य, योग्य, अचूक, चूक. आता यावर्षी अजून एक नवीन शब्द काय आलेला, अयोग्य अचूक सारखाच काहीतरी आलेला, पण जो ज्याचा अर्थ निगेटिव्ह टू निगेटिव्ह पॉझिटिव्ह कसा होईल, म्हणजे तो शब्द आता मला आठवत नाही पटकन, जेव्हा मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर येऊ तेव्हा आठवेल. जसं योग्यचं विरुद्ध अयोग्य, चूकचं विरुद्ध अचूक, तसं एक चूक या अर्थाच्या एका शब्दाला अ लावून ज्याचा अर्थ होत होता योग्य ओळखा, असा काहीतरी एक शब्द होता, मला पटकन तो आठवत नाही. तो वापरलाच पहिल्यांदा होता या का मागच्या वर्षीच्या एक्झाममध्ये. तर कधी एक्झाममध्ये जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा सर्वात पहिले ते मार्किंग करून घ्यायची की आपल्याला राईट विचारलंय का रॉंग विचारलंय. जो क्वेश्चन पेपरचा नंबर आहे ना तिथल्या तिथे मार्क करून घ्यायचं, कारण होतं काय नंतर विधान वाचता वाचता दुसऱ्या तिसऱ्या विधानापर्यंत येईपर्यंत तुमच्या लक्षात नाही राहत की नेमकं काय विचारलं होतं. हे हमखास होतं आणि त्यात तुमचं माइंड डिस्टर्ब होऊ नका, तुमचा माइंड स्ट्रॉंग ठेवा. त्या प्रकारे तिथे पहिली तर मार्किंग करून घ्या. त्यानंतर 4-5 स्टेटमेंट पूर्ण गुणी बाळासारखे शहाण्या बाळासारखे वाचत बसायची गरज नसते. पहिले 1-2 स्टेटमेंट बघितल्याच्या नंतर, पहिले 2 स्टेटमेंट बघितल्याच्या नंतर त्यातलं पहिलं चूक आहे का दुसरं चूक आहे, पहिलं बरोबर दुसरं बरोबर का चूक बरोबर, तेवढं तिथपर्यंत कळलं ना कारण लगेच ऑप्शनकडे नजर टाकायची की खाली काय दिले. बऱ्याच वेळा ऑप्शनमध्ये ऑप्शन कसे दिले असतात, जे 4 ऑप्शन असतील 1 व 4, 2 व 3, 1, 3, 4, बरोबर अशा टाईपचे ऑप्शन असतात. तर जर तुम्हाला एक बरोबर आहे हे कळलं आणि बरोबर विचारलंय तर तिथल्या तिथे दुसरं ऑप्शन बाद होईल. चौथं ऑप्शन जर दिलं 2 व 4, चौथा ऑप्शन पण बाद होईल. एवढं तर तिथल्या तिथे होऊन जाईल ना. पहिल्या 2 स्टेटमेंटमध्ये 5च्या 5 वाचत बसायची गरज पडणार नाही. एक हा ऑप्शन कुठे कुठे राहिला, इकडे राहिलाय आणि इकडे राहिलाय. 4 इथे पण आहे, 4 इथे पण आहे, बरोबर. मग आता तुम्हाला फक्त तिसराचा विचार करायचा की तिसरं स्टेटमेंट जे काय आहे ते बरोबर आहे का चूक आहे. तिसऱ्याचं जर तुम्हाला एक म्हणजे क्रमांक 1 आणि क्रमांक 3 त्या 5 स्टेटमेंट मधले फक्त 3 जरी येत असतील किंवा 2 जरी येत असतील तरी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर देऊ शकता. ह्या स्किलने प्रश्न सोडवायचे. म्हणजे अभ्यास करणं, तो लक्षात ठेवणं, त्याच्यावरती 1 लाईनर क्वेश्चन विचारलं तुम्ही, उत्तर समजा मी द्यायला, समजा मी संसद विचारलं, म्हणजे राज्यसभा लोकसभा शिकवता शिकवता मी तुम्हाला पटकन विचारला प्रश्न किंवा राज्यसभेच्या सदस्यत्वाचं कमीत कमी वयवर्ष किती लागतं, तुम्ही उत्तर द्याल, शिकून झालेलं पॉईंट आहे. पण एक्झामला क्वचितच असे 1 लाईन क्वेश्चन 2-4 असतात. म्हणजे पॉलिटीचा जर मी विचार केला तर जेमतेम एका दुसरा असा 1 लाईनर इतका इझी असतो. बाकी भरमसाठ स्टेटमेंट देऊन मोठेच्या मोठे लंबे जेवढे प्रश्न असतात ते अशा प्रकारे वेळ वाचून सोडवायचे असतात. त्यामुळे ती स्किल तयारी ठेवा. अभ्यास करणं तो एक वेगळा भाग, पण एक्झामची उत्तरं देणं, एक्झाम्समध्ये क्वेश्चनची उत्तरं देणं हे एक वेगळं स्किल आहे. त्यामुळे मी तर आता तुम्ही जुन्या मुलांना माहिती आहे, टॉपिक शिकून झाल्या लगेच त्याचे क्वेश्चन्स आपण टॉपिकवरती घेतो आणि ते कोणते घेतो, जे प्रिव्हियस इयरला कोणकोणत्या एक्झाम्समध्ये आलेले आहेत. बरं, फक्त ते कंबाईनचे घेत नाही, UPSC MPSC दोन्हीचे घेत असतो. त्यामुळे तशा प्रकारे आपण अभ्यास करू. बाकी पर्सनॅलिटी टेस्टमध्ये मी तुम्हाला गोष्ट सांगितली त्या हिशोबाने ती लक्षात ठेवा की ऑफिसर म्हणून स्वतःला आत्तापासून डेव्हलप करा. सगळ्यात पहिले तर रोज न्यूजपेपर वाचा. लक्षात ठेवा हिरे जे पॉलिश केले जातात ना आणि मग त्याला व्हॅल्यू येते. आधी रॉ हिरा असतो, त्याला काही तेवढी दगडासारखं दिसत होतं, त्यात तेवढी चमक दिसत नसते. पण त्याला पैलू पाडले, त्याच्यावरती काम केलं की त्याला चमक येते, बरोबर. पण हे सापडतात कुठे, कोळशाच्या खाणीत. पण कोळशाच्या खाणीतले कोणताही तुकडा उचलून पैलू पाडायला घेतला जात नाही. त्यालाच घेतला जातं की जो ॲक्च्युअली हिरा आहे, फक्त त्याला पैलू पाडायची गरज आहे. त्यामुळे आपण कोळशांच्या गर्दीत जरी असलो, आपण जिकडे राहतो तिथलं नेबरहूड म्हणा किंवा आपला स्कूलचा जो काही ग्रुप असेल, कॉलेज ग्रुप असेल,
त्यांच्यातले फार क्वचितपणे तुम्ही एखाद दुसरे असेल की जो कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतोय. बरं, तुम्ही जर ते त्यांना सांगितलं असेल, माहिती असेल शेजारी पाजारी कुटुंबात किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये माहिती असेल, रिलेटिव्हमध्ये माहिती असेल, मित्रमंडळीमध्ये माहिती असेल, तर होतं काय, जेव्हा तुम्ही सांगता ना की मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतोय, मग ते अरे कलेक्टर साहेब, अरे IPS साहेब, अरे कमिशनर साहेब वगैरे वगैरे हाका मारून एक वेगळ्या सुपिरियर लेवलला आपण असं येऊन आधीच बसतो ना की त्या तयारीच्या स्टेजलाच आपण इतरांपेक्षा वेगळे ठरलेलो असतो. त्यामुळे असं वाटतं की अरे मी सर्वांपेक्षा वेगळा आहे, चांगला आहे. ती फिलिंग येणं कॉन्फिडन्स बूस्टसाठी चांगलं आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स आला किंवा ह्या माहोलमध्ये माणूस रमून राहिला आणि अभ्यास राहिला बाजूला, असं कोणाचंही होऊ देऊ नका. त्यामुळे शक्यतो जेवढ्या कमी लोकांना तुम्ही सांगाल की बाबा मी ही तयारी करतोय, मी हा अभ्यास करतोय, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. होतं काय, पहिले वर्ष 2 वर्ष कौतुक करणार लोक तुमची, अरे वा चांगलं आहे, अरे वा चांगलं आहे. नंतर नंतर मग जेव्हा तुम्हाला विचारणार ना की अरे एक्झाम कोणती दिली, काय रिझल्ट लागला, काय रिझल्ट लागला, किंवा नंतर जेव्हा तुम्हाला एक फ्रस्ट्रेशन येत जाईल, तेव्हा तुम्हाला कमिशनर किंवा कलेक्टरी मारलेली हाक तुम्हाला शिवीसारखी वाटायला लागेल, ती झोंबते. मग असे अनेक विद्यार्थी बघितलेत की निव्वळ फ्रस्ट्रेशन खूप येत जातं. त्यामुळे त्या हिशोबाने अभ्यास ठेवा, कमीत कमी लोकांना सांगा, आपल्यापुरता ठेवा. आणि आता तुमचा बऱ्यापैकी मोठा ग्रुप आहे, म्हणजे मागच्या वर्षी आपल्या मॉर्निंग लेक्चरला एवढा क्लास भरलेला नसायचा. म्हणजे स्टुडंट होते पण ऑफलाईनची फीस भरून ऑनलाईन करत होते, असं विचित्र कारभार होता. काही स्टुडंट होते जे अभ्यास होते, ज्यांनी ऑनलाईनची फीस भरून रिक्वेस्ट करून की आम्ही ऑफलाईन करू का, तर हा ठीक आहे बसा. पण काही असे हुशार पण होते ज्यांनी ऑफलाईनची फीस भरली क्लासरूमची, आणि ऑनलाईनचं कधीतरी गरजेपुरता एखादं लेक्चर ऑनलाईनचं केलं का मग त्यांना ती सवय लागली की अरे मस्त घरात बसून करू. तुम्ही आईवडिलांचे पैसे का वाया घालता, ऑनलाईनच करायचं, मग ऑनलाईनची फीस भरायची. त्यामुळे स्टुडंट तर होते पण ते ऑनलाईनच करत होते. पण आता तुमचा ग्रुप बऱ्यापैकी आहे. एखादा राज्यसेवेचे खास करून जे विद्यार्थी आहेत, एखादा प्रश्न, एखादा विषय असा तुम्हाला डिस्कशनसाठी देईन, त्यात तुम्ही पर्स्पेक्टिव्ह एकमेकांचे समजून घ्या. एखाद्या पर्टिक्युलर विषयावर जर समजा कोणताही सामाजिक असेल किंवा राजकीय असेल, त्याच्यावरती तुमचं काहीतरी एक मत असतं ठाम, की तुमची एक बाजू असते, ती तुमची एक बाजू असते, पण ती फक्त एक बाजू एक्झाममध्ये मांडून चालत नाही, तुम्हाला सर्व पर्स्पेक्टिव्ह द्यावे लागतात. त्यामुळे आपसात जेव्हा चर्चा करताल तुम्हाला बाकीचे जे पॉईंट ऑफ व्ह्यू कळतात, त्यामुळे तशी तयारी ठेवा. मी 1 मिनिट आलो. बाकी आपण राज्यशास्त्र म्हणजे काय बघणार ते मी तुम्हाला सांगतो. राज्यशास्त्र म्हणून आपण जो अभ्यास करणार तो काय, तर राज्य एक संघटित समाज जो विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात राहतो, ज्याचे स्वतःचे कायदे असतात, त्याला लागू करणारी सत्ता केंद्रित व्यवस्था आहे. या सर्वाचा अभ्यास म्हणजे राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स. आता आपल्याकडे आपण भारताचा विचार केला, एक संघटित समाज आहे, म्हणजे कोण आहेत, भारतीय आहेत, विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात राहतो, म्हणजे आपण कुठे राहतो, भारतीय उपखंडात राहतो, स्वतःचे कायदे असतात आहेत. सर्वात पहिले तर भारतीय संविधानाने त्याला लागून सर्व जे काही कायदे आहेत संलग्न ते आहेत, आणि त्याला लागू करणं एक सत्ता केंद्रित व्यवस्था आहे. कोणती आहे आपल्याकडची सत्ता केंद्रित व्यवस्था? केंद्र पातळीवरती केंद्र शासन आहे, राज्य पातळीवरती राज्य शासन आहे, आणि स्थानिक पातळीवरती काय आहे?
बोला, उत्तर द्या. आताच निवडणुका झाल्या ना. तुमच्याकडनं तर परफेक्ट शब्द पाहिजे मला. स्थानिक पातळीवरती काय असतं? म्हटल्यास मुंबई पुरता बोला किंवा ओव्हरऑल काय असते स्थानिक पातळीवरती. तीन त्रिस्तरीय रचना आहे आपली. पातळीवरती केंद्र शासन, राज्य पातळीवरती राज्य शासन. स्थानिक पातळीवरती काय असतं? एक मिनिट, जिल्हा परिषद बोला. मुंबईत आहे जिल्हा परिषद? जिल्हा प्रशासन मुंबईत आहे. मुंबईत तर मुंबईत किती जिल्हे आहेत मला जरा सांगा. 2. आणि मुंबईत महापालिका किती आहे? महानगरपालिका किती आहे मुंबईत? मुंबई मुंबई मुंबईत महानगरपालिका किती? मी MMR रिजन बोलत नाही आहे, म्हणजे ते वसई विरार, कल्याण डोंबिवली वगैरे वगैरे, ते MMR मध्ये येते, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन. फक्त मुंबईमध्ये महापालिका किती आहे? जुने विद्यार्थी तुम्हाला आता नवीन म्हणून ट्रीट करा ना. जुना आता मला तुम्ही जरा एकदा नोट्स वाचून काढा. मुंबईमध्ये एक महानगरपालिका ना, बृहन्मुंबई महानगरपालिका, ज्याची आता निवडणूक झाली, 15ला वोटिंग झाली, 16ला निकाल लागला, बरोबर. आणि मुंबई अशी एकमेव महापालिका आहे की जिच्यामध्ये 2 जिल्हे येतात. बाकी अख्ख्या महाराष्ट्रभर, अख्ख्या देशभर जिल्ह्यांमध्ये महापालिका असतात ना. ठाण्यामध्ये ठाणे आहे, पुढे ती मीरा भाईंदर आहे वगैरे वगैरे, वसई विरार. मग पालघरमध्ये पण सर्व तो कल्याण डोंबिवली, ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवली आली, ते आली, बरोबर. उल्हासनगर आली. पण मुंबई महानगरपालिका अशी की बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 2 जिल्हे आहेत, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, हे 2 वेगळे जिल्हे आहेत. या 2 जिल्ह्यांची मिळून एक जिल्हा परिषद आहे की 2 वेगळ्या जिल्हा परिषद आहेत? आता निवडणुका होणार आहेत माहिती आहे ना, जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या. 5ला वोटिंग होईल, 7ला रिझल्ट लागेल. मुंबईत सांगा, एक जिल्हा परिषद आहे मुंबईत. जिल्हा परिषद 1 आहे, 2 आहेत, 0 आहेत का 3 आहेत? अंदाजे उत्तर द्या. 1. कोणाकोणाला 1 वाटतंय? तुम्ही काहीतरी उत्तर दिलं. तुम्ही काय दिलं? 0. तुम्हाला काय वाटतंय? पण मुंबईत 2 जिल्हे आहेत. तुम्हाला काय वाटतंय? 1. तुम्हाला? अश्वजित, बताओ. पटापट उत्तर द्या. आपण एका पॉईंटवर वेगळ्या पॉईंटवरती गेलोय, परत यायचंय त्या पॉईंटवरती. 2. 1. अच्छा, तुमची मार्किंग केली ना, तुम्ही 1 बोललो. तुम्ही 2. तुम्ही 2. तुम्ही काय बोलला? 0. तुम्ही? मैत्रीण गेली तिच्या मागं की तर आहे 0. 0. मुंबई जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्हा जरी असला तरी जिल्हा परिषद इथे नाही. त्याचं कारण काय? मुंबईमध्ये ग्रामीण पट्टा नाही. लगतच्या ठाण्यामध्ये आहे, लगतच्या नवी मुंबई पण रायगडमध्ये आहे, रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आणि एकूण 1 जिल्हे त्याच्या पुढे जेवढे तुम्ही जाल तर पालघर बिलघर सर्वांमध्ये आहे. मुंबईमध्ये ग्रामीण पट्टा आहे कुठे? जिल्हा प्रशासनाची गरजच नाही. ठाण्याची जिल्हा परिषद तुम्ही बघितली असेल, ठाणे स्टेशनवरून ते तलावपळीला जाताना जर गेला असाल, ठाण्यावरून तलावपळीच्या समोरच जिल्हा प्रशासनाची बिल्डिंग आहे. मामलेदार मिसळ नाव ऐकले? तर जिल्हा प्रशासनाचं जे कॅन्टीन आहे जिल्हा परिषदेचं, समोर रोडच्या अपोजिटला, आत नाही बाहेरच आहे, तिकडे ती मामलेदार मिसळ फेमस आहे, जिकडे लोक लाईन लावून मिसळ खायला उभी असतात. ठाण्याच्या ह्याच्यामध्ये, हा तुम्हाला माहिती असेल. गेली ती जुनी बिल्डिंग केली खाली. ओके. कोर्ट नाक्याच्या इथे, त्या कोर्ट नाक्याची त्याची नवीन बिल्डिंग झाली आहे कलेक्टर ऑफिसच्या समोर, तिकडे ट्रान्सफर केली आहे ती. ओके. मग म्हणजे आता या महिनाभरात झालं का हे? महिना 2 महिन्यात? आणि पूर्ण जिल्हा परिषद नाही खाली गेली आहे? काय हात म्हटलं, ती अशी वर्किंग वाटत होती बघितली तेव्हा. आणि तिथल्याच काय ते एक CEO मॅडम का SEO मॅडमचं काहीतरी मागे एक न्यूजमध्ये आलेलं ना. ओके. ही साधारण वर्षभरापूर्वीची न्यूज आहे, तर ऑन कॅमेरा तर किस्सा नको सांगूया. विषय आपला कुठे होता? 3ऱ्या स्तरावरती काय होतं?
तिसऱ्या स्तरावरती येतं स्थानिक स्वराज्य संस्था. शब्द का आठवत नव्हता? आणि त्यातल्या मुंबई पुरता जर तुम्ही बोलत असाल तर महानगरपालिका बोलू शकता ना. विसरले, सगळं विसरलंय. ऑक्टोबर पासून जेवढे जेवढे लेक्चर झाले प्रत्येक लेक्चरमध्ये उल्लेख झाला होता ना स्थानिक स्वराज्य संस्थेचा. आणि रिव्हिजन लेक्चरमध्ये तर मी तुमच्याकडनं जे करून घेतलं, जे वाचून घेतलं, मला वाटतं रिव्हिजन लेक्चरला तुम्ही पण बसत होतात. पेपर दिलेला क्वेश्चन किती रिव्हिजन लेक्चर आणि नोट्स मधले जसे तसे आले होते सांगा. जो शेवटी पॉईंट होता ना ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्यातलं मी फक्त तुम्हाला ग्रामसभा वाचून दाखवलं होतं, आठवतं? तुम्ही नव्हतात का? हा, तुम्ही नव्हता रिव्हिजन लेक्चरला. तरी म्हटलं हा नाही काय येतं, तुम्ही नव्हता रिव्हिजन लेक्चरला. आय गेस या होता, ह्यांना माहिती आहे. किंवा तुम्ही व्हिडिओ काढून बघा. ग्रामसभेचा फर्स्ट टू लास्ट पूर्ण वाचून दाखवलेलं होतं आणि ग्रामसभेचा प्रश्न जसा आहे तसा त्याच्यातनं आला होता. त्यामुळे ह्याच्यासाठी कारण काय, न्यूजपेपर वाचत चला. न्यूजपेपर वाचला तर तुमच्या लक्षात की कोणते टॉपिक ट्रेंडिंग आहे, कोणते प्रश्न विचारले जातात. आपल्या मूळ मुद्द्याकडे परत येऊया. त्रिस्तरीय रचना आहे आपल्याकडे. सत्ता केंद्रित व्यवस्था ती त्रिस्तरीय आहे. केंद्रामध्ये केंद्र शासन, राज्यामध्ये आणि स्थानिक पातळीवरती असं लक्षात ठेवून या सर्वांचा अभ्यास जो आपण करणार आहोत त्याला म्हटलं होतं राज्यशास्त्र. आता पॉलिटीमध्ये राज्यशास्त्रामध्ये आपण काय काय शिकणार आहोत? फर्स्ट पेज वाचा. भारताचे संविधान, प्रमुख आयोग, मंडळ रचना आणि कायदे, भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय राजकीय व्यवस्था, शासनाची संरचना, अधिकार आणि कायदे, सांघिक कार्यकारी मंडळ, सांघिक विधिमंडळ आणि न्यायमंडळ. सेकंड पेज तुम्ही वाचा. हा, भारतीय प्रशासनाचा उगम, महाराष्ट्र राज्य शासन व प्रशासन, ग्रामीण आणि नगरी स्थानिक शासन व प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, राजकीय प्रशासन. प्रक्रिया, प्रसार माध्यम, शिक्षण पद्धती, प्रशासनिक. कायदा, महाराष्ट्र संहिता 1960. बरं, आपण ज्या क्रोनॉलॉजीमध्ये हे आहे त्याच क्रोनॉलॉजीमध्ये अभ्यास करणार आहोत असं काही नाही आहे. शिकता शिकता आपण जो पॉईंट जसा महत्त्वाचा होत राहील, न्यूजमध्ये जे काही दिले त्यानुसार इम्पॉर्टन्सनुसार शिकवेल. म्हणजे ही जी अनुक्रमणिका दिलेली आहे याच्यातले एक दोन पॉईंट, एखाद दुसरा पॉईंट तर असा आहे की जो मी नाही शिकवला, बरोबर ना? कारण का, तो त्या पर्टिक्युलर वर्षात, मागच्या वर्षात महत्त्वाचा नाही वाटला, त्यामुळे तो लेफ्ट आउट केला आणि त्याच्यावरती प्रश्न आला सुद्धा नाही. अशा प्रकारे आहे. ओके. आणि काही जे ह्याच्यात नाही आहेत ते पण आपण शिकलो. माहिती आहे ना, जे 3 नवीन आलेले कायदे असेल किंवा नंतर नंतर आपण लेटेस्ट स्टेजला ज्या गोष्टी इम्पॉर्टंट होत गेल्या त्या आपण शिकत गेलो होतो. लक्षात आहे ना? त्या मॅडम खालीच बघतात, तुम्ही हो तरी बोलताय, त्या खालीच बघताय, या माणसाकडे बघायचंच नाही मला. तुम्ही वाचा. हे आपलं साधारण 22 पॉईंटमध्ये डिवाइड केलेलं आहे आपला सिलेबस. हे 22 पॉईंट तुमच्या पेजमध्ये नोटबुक जे बनवाल त्याच्यातले पहिले 4 पेज सोडा शक्यतो. पहिल्या 1-2 पेजेसमध्ये हे लिहून होऊन जाईल. 2 पेजेस मी जर तुम्हाला काही एखादं यूट्यूब चॅनल सांगितलं ज्याच्यामध्ये काही काही यूट्यूब चॅनल्स असेल की ज्यामध्ये ॲनिमेशनमध्ये काही काही चांगल्या चांगल्या गोष्टी समजवलेल्या आहेत, किंवा एक मी तुम्हाला सांगतो त्याचं नाव लिहून ठेवा. तुम्हाला मी तेव्हा सांगितलेलं होतं, इफ आय एम नॉट रॉंग, संविधान सिरीज संसद TV वरती, बरोबर? संसद TV म्हणून गव्हर्नमेंटचा एक यूट्यूब चॅनल आहे, संसद TV. आता आपण संविधान शिकतो आहोतच, सुरुवात त्याच्यानेच करू. तर संसद TV वरती संविधान नावाची एक TV सिरीज आहे. जसं रामायण महाभारत कसं होतं अशा स्वरूपामध्ये. आणि ते जर तुम्ही बघितलं ना, म्हणजे तुम्हाला वेब सिरीज, पिक्चर बघायची आवड जर तुम्हाला असेल तर अभ्यासाच्या रिलेटेडच पहिली बघा. आणि खूप चांगल्या रेप्युटेड ॲक्टर्सना घेऊन चांगल्या प्रकारे ती मांडली आहे की संविधान बनलं कसं, प्रवास कसा होता, काय कसा होता. अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत. एक ABP न्यूजचा आहे, ABP न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळेल.
प्रधानमंत्री. दोन्ही एकाच वेळी सुरू करू नका, एका वेळी एक सुरू करा. शक्यतो पहिला आता हा बघायला घ्या 67 टीव्हीवरती. आणि हे असे जे काही सोर्सेस मी तुम्हाला सांगेन त्याच्यासाठी ते 2 पेज ठेवा की तुम्ही नंतर रेफर करू शकाल. MPSCचे विद्यार्थी जर तुम्ही कोण आहे UPSC पण देणार आहे वगैरे वगैरे, तर जे काय आता ट्रम्पचा धिंगाणा चालू आहे ना जगभर, त्या बातम्या पण रेफर करा. त्याच्यामध्ये प्रश्न UPSC किंवा नुसती UPSC नाही, SSCची एक्झाम, रेल्वेची एक्झाम जे देणार असाल तर तुम्ही जे देतात म्हणजे महाराष्ट्र ओलांडून सेंट्रल एजन्सीच्या अंतर्गत येणारी कोणती एक्झाम देणार असाल, बँकिंग असेल, SSC असेल, जे काही असेल, त्याच्यामध्ये ट्रम्प जो काही धिंगाणा घालते त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी चर्चेत येतील, मग ट्रम्प आहे, ग्रीनलँड आहे, व्हेनेझुएला आहे, नोबेल पीस प्राइज आहे, सर्व गोष्टी आहेत त्या सर्व महत्त्वाच्या आहेत, त्या सर्व वाचून ठेवा, नजर फिरवत चला. नोबेल पीस प्राइज असेल तर नोबेल प्राइज पहिलं कधी दिलं गेलं, कशी सुरुवात झाली, त्याची जबाबदारी कोणाकडे असते, पीस प्राइजची सुरुवात कधी झाली, आत्ता मागचे 2-3 वर्षातले कोणाकोणाला दिले गेले, भारतात पहिलं कोणाला दिलं गेलं, भारतात शेवटचं कोणाला दिलं गेलं, हे सर्व गोष्टी अशा पद्धतीने अभ्यास आहे. म्हणजे फक्त एक नोबेल पीस प्राइज हा जर विषय आला तर हे अशा प्रकारे प्रश्न पडून घ्या आणि त्याचे फॅक्ट्स मी लिहून ठेवा आणि अभ्यास करा. हे महत्त्वाचं पहिलं फक्त बघायला सुरुवात करा. त्यामुळे ते आणि काही बुक्स पण आहे जे मी तुम्हाला सरळ सेवा भरती जर कोणी देणार असाल तर खूप डिटेलिंगमध्ये जाऊन तिकडे प्रश्न विचारतात अशा एक्झाम्समध्ये कोणत्या की जिकडे मल्टिपल शिफ्टमध्ये एक्झाम्स घ्यावे लागतात ना, फॉर्म खूप आलेत आणि शिफ्टमध्ये एक्झाम घेतात. आता शिफ्टमध्ये एक्झाम घ्यायच्या म्हटल्यावर सेम पेपर दुसऱ्या दिवशी अगदी पुढच्या तासाला पण नाही चालत, त्याच दिवशी दुसऱ्या शिफ्टला खूप प्रश्न त्यांना बनवावे लागतात. आता प्रश्न आणणार कुठून ना, सिलेबस तर तेवढाच आहे, मग काही ना काही नवीन उचापत्या काढून खूप डीपमध्ये जाऊन प्रश्न विचारत असतात. तर मग तशा जर कोणी देणार असेल तर त्याच्यासाठी कोणते बुक्स रेफर करायचे, म्हणजे पंचायती जेवढं MPSC दृष्टिकोन त्यांनी आहे ते मी होतं शिकवेलच, पण थोडं अजून डिटेलमध्ये उड्या मारून जर शिकवलं तर मी काही बुक्स वगैरे रेफर करेन, तर त्याची नावं लिहायला म्हणून ते 2 पेज त्याच्यासाठी ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. भारताचे संविधानमध्ये आपण बघणार आहोत संविधानाची निर्मिती प्रक्रिया. संविधानाची निर्मिती प्रक्रिया कशी सुरू झाली, म्हणजे संविधान सभेने संविधान बनवलं आपल्याला माहिती आहे, बरोबर. पण संविधान सभा स्थापन कधी झाली, ती कोणत्या कायद्याद्वारे झाली, संविधान सभा जी स्थापन झाली ती सुद्धा एका कायद्याद्वारे झाली, ती तारीख कोणती होती, मान्यता कुठून मिळाली, पहिली बैठक कधी झाली, कोण कोण सदस्य होते. म्हणजे साधा आता आपल्या घरचं लग्न असेल, आता तुम्ही कोणत्याही गावी लग्नाला वगैरे गेले आहेत ना आता सध्या हल्लीच, तर घरचं लग्न जेव्हा असतं तेव्हा समजा आता 20-25 लोकांचे जॉईंट फॅमिली तुम्ही होता असाल आणि लग्न घर म्हटलं तर खूप कामं असतात, सर्व गोष्टी असतात. तर 20-25 लोक अशी सकाळी उठलेत आणि ज्याला जे काम दिसेल ते तो करत सुटलाय असं असतं का, घरातल्या 2-3 मेंबर्सना तू पाहुण्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय बघ, कोल्ड्रिंक्स बघ, नाश्ता पाण्याची व्यवस्था कर, 2-3 जणांना जे काही डेकोरेटिंग आहे, तंबू वगैरे मांडला जाणार आहे, मंडप लागणार आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कर, ते सर्व कर, ही जबाबदारी दिली जाते. म्हणजे थोडक्यात काय, काही महिलांना भाजीची व्यवस्था असते, काहींना बाकी जेवणाचं बघायचं, असं म्हणजे जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात. हे साध्या एका लग्न घरात जो 1 किंवा 2 दिवसाचं इव्हेंट आहे तिकडे होतं. संविधान जे आपल्याला पुढच्या काही महिन्यात बनवायचं आहे, ज्याच्या आधारावरती पुढचे काही दशकं आणि शतकं हा देश, ही भूमी, इथला राज्यकारभार चालणार आहे, ते बनवणं तर किती मोठी जबाबदारीचं काम होतं. बरं, आपल्याकडे कोणतीही टेम्पलेट नव्हती आपल्या भारताकडे, की म्हणजे भारताला संविधान बनवायला घ्यायचं आहे तर असं आधी कोणाचं बनलं गेलं असेल त्यांच्याप्रमाणे आपण प्रोसिजर फॉलो करू, असं आपल्याकडे कोणती टेम्पलेट नव्हती. हां, काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या भारतीय संविधानामध्ये इतर देशांच्या संविधान किंवा कायद्याद्वारे प्रेरित होऊन आपण आपल्या कायद्यामध्ये, संविधानामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. पण भारताचं जेवढं संविधानाची प्रोसिजर होती, म्हणजे काही कमी दिवसांमध्ये इतकी मोठ्या भूमीवरचे, तेही प्रचंड विविधता असणारी लोकांमधनं प्रतिनिधी घेऊन ते एकत्र बसणं आणि त्यांच्यात एकत्र चर्चा होणं आणि संविधान बनणं, आणि ते पण इतकं मोठं बनणं की ते जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आजच्या डेटपर्यंत आहे. ही खूप क्रिटिकल प्रोसिजर होती. म्हणजे आज आपल्याला ऐकायला बोलायला खूप सोपे वाटतं, आपण संविधान दिवस साजरा करतो किंवा आपण आता येईल तो रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिन साजरा करतो, पण ही प्रचंड क्रिटिकल प्रोसिजर होती. आणि तुम्ही ही मी तुम्हाला सिरीज सांगितली ना संविधान, ते बघितलं तर काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील की ज्या तुम्ही ऐकल्या पण नसतील, अशा गोष्टी तुम्हाला त्याच्यात बघायला मिळतील. कधी डिरेक्ट ॲक्शन डे बद्दल ऐकलंय?
डिरेक्ट ॲक्शन डे, अगदी त्या संविधान सिरीजची सुरुवातच मला वाटतं त्याच्याने होते, जो संविधानाच्याच संविधान सभा म्हणून जेव्हा संविधानला सुरुवात होणार होती त्याच्याच सुरुवातीच्या काळात तो सर्व प्रकार घडलेला होता. त्यामुळे ते नक्की बघा, काही गोष्टी तुम्हाला कळतील. विद्यार्थी म्हणून तर सोडा, नागरिक म्हणून पण ज्या माहिती असायला हव्या गोष्टी त्या आपल्या लोकांना खरंच माहिती नाही. आणि आता जर तुम्ही अगदी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या क्षेत्रात एंटर केला आहात त्यावेळी तुम्हाला या गोष्टी माहिती असायला हव्यातच, ज्या अजून तुम्हाला माहिती नाहीत. पण का? कारण याची चर्चा होत नाही किंवा लोकांना माहितीच नाही. सोहरावर्दी हे नाव ऐकले तुम्ही, किंवा तुम्ही तेच बघा. तुम्हाला मी जास्त त्या डिटेलमध्ये जात नाही, कारण जर मी त्या विषयाला गेलो तर त्याच्यावरती एक वेगळं लेक्चर होऊन जाईल. पण खूप क्रिटिकल गोष्टी आहेत ज्या आपल्याला कंटेक्स्ट म्हणून माहिती असायला हव्यात, तर तुम्ही बघा नक्की. संविधानावरती होतं, पण संविधानाचा हा भाग आपण बनला कशी, प्रोसिजर कशी, दॅट वॉज अ व्हेरी क्रिटिकल. म्हणजे आज आपलं संविधान बनलं कोणत्या वर्षी सांगा, लागू कोणत्या वर्षी झालं? 1950. आत्ता वर्ष कोणतं चालू आहे? 2026. एकूण वर्ष किती झाली? किती वर्ष झाली आजपर्यंत? 26. आणि घटना दुरुस्त किती झाल्यात? 106. शेवटची कधी झाली होती? 2000. बघा नोट्समध्ये. बरोबर. ह्याच्यावर आपण उदाहरण एक मेजर कंट्री म्हणून जर युएसएचं घेतलं, त्यांचं जगातलं सर्वात जुनं संविधान आहे. सर्वात जुनं म्हणजे कोणत्या वर्षी बनलेलं सांगा मला, तेव्हा आपण सांगितलेलं होतं. थोडंसं जवळ 1789. किती वर्ष झाली आजपर्यंत सांगा मला. आता आलं गणित. सर आम्हाला पॉलिटिकल सायन्सच्या लेक्चरला बसवलंय, गणित का सांगताय? सांगा 1789 पासून आजपर्यंत वर्ष किती झाली? 237. बरोबर. आता ह्या 237 वर्षात जुन्या विद्यार्थ्यांनी उत्तर देऊ नका, नवीन विद्यार्थ्यांना थोडंसं विचार करू द्या. किती घटना दुरुस्त झाल्या असतील? हे आपल्या घटना दुरुस्त सांगतोय मी. घटना दुरुस्तीचा पॉईंट पुढे येईल तेव्हा मी सांगणार होतो, पण मी आता सांगतोय. (237 वर्षात त्यांच्या घटना दुरुस्त किती झाल्या असतील? थोडासा दिमाग पेज जोडावा. अंदाज, काहीतरी आकडा, अंदाज 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 अंदाज. आपल्या 76 वर्षात 106. त्या दृष्टिकोनात त्यांच्या 237 वर्षात झालेल्या आहेत तर 27. म्हणजे आपल्या संविधानाची लवचिकता किती आहे तुम्हाला या ठळक वैशिष्ट्यामध्ये कळेल, की जशी जशी समाजाला, देशाला, काही विशिष्ट ठिकाणी, काही विशिष्ट प्रदेशात जशी जशी गरज पडली, जशी जशी वेळ निर्माण झाली, तसं असं संविधानामध्ये बदल केलेले आहेत. 106 घटना दुरुस्त्या म्हणजे संविधानात काहीतरी नवीन ऍड करत गेलेत असं नाही, तर वेळोवेळी काही गोष्टी डिलीट करून हटवण्यात पण आलेल्या आहेत. इतकी आपली संविधानाची लवचिकता आहे. पण हे सर्व करताना आपला संविधानाचा मूळ ढाचा हलणार नाही, त्याच्यात कोणताही बदल होणार नाही. हा सुद्धा आपला नियम आहे, हा सुद्धा आपला कायदा आहे. आणि या 27 वर्षातली त्यांची शेवटची 27 घटना दुरुस्ती, त्यांची शेवटची घटना दुरुस्ती झाली 1992ला. कधी जर प्रश्न आता ट्रम्पच्या धिंगाण्यामुळे युएसचा जर आलाच तर विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे जी केंद्रातली सभागृह आहेत केंद्र शासनाची, त्यांना काय म्हटलं जातं? शब्द पी फॉर पार्लमेंट. बरोबर. US मध्ये त्याला बोललं जातं काँग्रेस. त्यामुळे US काँग्रेसने ठराव केला, US काँग्रेसचं अधिवेशन आहे, US काँग्रेसचा असं तसं असा जो उल्लेख न्यूजपेपर जे मध्ये वाचाल तेव्हा US काँग्रेस म्हणजे जसं इंडियन नॅशनल काँग्रेस पक्ष आहे तसं तिकडे काहीतरी आहे असं समजू नका. जसं आपल्याकडे पार्लमेंट बोललं जातं तसं तिकडे त्याला त्या 2 सभागृहांना बोललं जातं US काँग्रेस, ज्याच्यामध्ये सिनेट आणि या सभागृहाचा समावेश असतो. त्यात मी तुम्हाला थोडंसं समजेन की तिथला प्रकार कसा आहे. म्हणजे USचा प्रकार खूप हास्यास्पद आहे. जर तुम्ही फॉलो करत असेल तुम्हाला माहिती असेल. प्रतिनिधित्वाचं आपल्याकडे कसं आहे, जेवढे जेवढे राज्यांचा आकार आहे, लोकसंख्या आहे, त्यांच्या आकारमानानुसार, त्यांच्या संख्येनुसार प्रतिनिधित्व आहे ना. अगदी लोकसभेत सुद्धा आणि अगदी राज्यसभेत सुद्धा. तिकडे
सरसकट प्रत्येक राज्याला एक एक दोन दोन असा काहीतरी तो विचित्र प्रकार आहे. तो थोडक्यात मी तुम्हाला सांगेन राष्ट्रपती या टॉपिकमध्ये, की तिथला राष्ट्रपती म्हणजे भारताचे राष्ट्रपती समजून घेण्यात, तिथला आपण राष्ट्रपती कसा निवडला जातो, राष्ट्राध्यक्ष, ते थोडक्यात तेव्हा आपण समजून घेऊ. संविधानाचे तत्वज्ञान आपण पुढे बघणार आहोत. संविधानाचे तत्वज्ञान आपल्या भारताचं खास करून काय, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि समाज होती. आता यातला जो धर्मनिरपेक्ष हा जो पॉईंट आहे याच्यावरती बऱ्याच लोकांचा आर्ग्युमेंट असतात. ते कोणत्या बेसिसवर असतात ते पण मी तुम्हाला समजवतो. जे तुम्हाला आता मी व्यवस्थित थोडक्यात समजवायचं जर झालं तर आपले वडील आहेत, ओके, वडिलांना भाऊ असतो मोठा. इमॅजिनरी उदाहरण घ्या, म्हणजे तुमचं घ्या किंवा तुमच्या मोठं मित्राचं वगैरे पकडा. एक मुलगा आहे ज्याला वडील आहेत, ज्या वडिलांना मोठा भाऊ आहे, त्यांच्या आजोबांनी त्यांचे हिस्से केलेत, वाटणी केली आहे घराची, बरोबर. त्यांच्या घराची वाटणी झाली आहे. ठीक आहे, जी काय जमीन होती तिचं वाटप झालं आहे, घराचं वाटप झालं आहे, जी काही इतर फिक्स्ड ॲसेट होते असेल त्याची वाटप झालं आहे, तुला एवढं ही वाटप झालेलं आहे, बरोबर. आता काका जो आहे तो म्हणतो की माझ्या हिश्श्याला आलेली जमीन, माझ्या हिश्श्याला आलेलं घर हे माझ्या मुलांचं. पण आपले वडील थोडेसे उदारमतवादी विचारायचे, ते बोलतात की नाही, माझ्या भावाची मुलं पण माझ्या मुलासारखी आहेत, हे जे आहे ते माझ्या मुलांचं पण आहे आणि माझ्या भावाच्या मुलांचं पण आहे, आणि ते त्याचा ॲक्सेस आपल्या मुलांना पण देतात, भावाच्या मुलांना पण देतात, आणि भावाची मुलं त्यांना मिळालेले पण ओरबाडून खात आहेत, आपल्यामध्ये पण वाटा खात आहेत. तुम्हाला ते वाटताना थोडंसं विचित्र वाटू शकतं ना, कुठेतरी थोडीशी चीड येणारी गोष्ट किंवा थोडीशी न आवडणारी गोष्ट आहे ती. तसा प्रकार आपल्या देशाच्या फाळणीच्या वेळी बऱ्यापैकी झाला, जो आज सुद्धा कायम आहे. म्हणजे धर्माच्या आधारावरती जर दोन देशांची विभागणी झाली तर एक देश पूर्ण कट्टरपंथी झाला, पूर्ण त्या धार्मिक एक्स्ट्रीम विचाराचा झाला, आणि आपला देश धर्मनिरपेक्षेच्या नावाखाली आणि त्या धर्मनिरपेक्षेला जोडून आपण कसे धर्मनिरपेक्ष आहोत आणि आम्ही कसे टॉलरेटिव्ह आहोत हे दाखवण्यासाठी अल्पसंख्याकाचा टॅग लावून निव्वळ त्या समाजाचं लांगुल चालन आपल्या देशात स्वातंत्र्यापासून झालं, बरोबर. अल्पसंख्याक कोणाला म्हणतात, की जे शब्दामध्येच आहे ना, अल्पसंख्याक, जे संख्येने अल्प आहेत. एक समाज जो आपल्या 140-150 कोटीच्या लोकसंख्येत 30 ते 40 कोटींच्या संख्येमध्ये आहे, 30 कोटींच्या आसपास आहे. म्हणजे घुसखोर वगैरे जे येतात, ज्यांचा आकडा पकडला जात नाही, ते पकडलं तर 40 कोटीपर्यंतच तो आकडा जातो. त्या 30-40 कोटी संख्या कधी अल्पसंख्याक असू शकते का? हा एक विचार आपल्या देशाने, राज्यकर्त्याने कधीच नाही केला, ॲडमिनिस्ट्रेशनने. त्याला आपण अल्पसंख्याक म्हटलं पाहिजे का दुसरा मोठा समाज, दुसरा बहुसंख्य म्हटलं पाहिजे? माझा पॉईंट ऑफ व्ह्यू कळलं तुम्हाला मी जे बोलतोय ते? खरा अल्पसंख्याक कोण आहे तर जैन धर्मीय आहेत, बौद्ध धर्मीय आहेत, यहुदी आहेत, ईसाई आहेत, असे अनेक धर्म आहेत ज्यांची काहींची तर नावं पण आपल्या पटकन माहिती नाहीत. असे धर्म आहेत आणि ते आपापल्या ह्याच्यामध्ये गुण्यागोविंदाने राहतात, जगतात. पारशी आहेत, बरोबर. पण एक असा समाज जो दुसऱ्या क्रमांकावरती आहे त्याला अल्पसंख्याकाचा टॅग लावून अल्पसंख्याकांचे जेवढी फंडिंग असेल, जेवढे रिसोर्सेस असतील, काय असतील, त्या सर्व त्यांना देऊन त्यांचं मतं एकगट्टा घेऊन आपल्या भारतामध्ये एक पक्ष किंवा एक विशिष्ट वर्ग राज्य करत राहिला. म्हणजे आता एक चित्रपट आलेला ते हिचा, यामी गौतमचा, मला त्याचं नाव नाही आठवत, मी सुद्धा तो बघितला नाही, पण तो त्या विषयावरती आहे. जर तुम्हाला विषय समजून घ्यायला केस पेपर, केस स्टडीज किंवा बुक्स वाचणं कंटाळवाणं वाटत असेल तर तो मूवी बघा, मी सांगेन तुम्हाला. आणि मग ती मूवी बघल्यानंतर वाटल्यास बुक वाचा. एक प्रकरण होतं, मी तुम्हाला सांगितलेलं पण ते शिकवताना, राजीव गांधीच्या काळात त्यांनी, मग राजीव गांधींनी घटना दुरुस्ती आणली, तो निर्णय पलटवला सुप्रीम कोर्टाचा. आपलं नाव नाही आठवतं पटकन. ती केस, त्याच्यामध्ये थोडक्यात मी तुम्हाला विषय काय होतो सांगतो. त्या केसचं मी तुम्हाला नाव सांगेन, ते तुम्ही नंतर वाचा किंवा तो चित्रपट बघा. महिला म्हटल्यावर महिलेला एक स्वतःचा काहीतरी अधिकार आहेत. म्हणजे नवऱ्याने घटस्फोट दिला तर घटस्फोट का, कोणत्या बेसिसवर दिला, काय दिला, किंवा नवऱ्याने जर घटस्फोट दिला तर त्याच्याकडनं पोटगी घेण्याचा अधिकार आहे, बरोबर ना. ती बायको जर कमवत नाहीये, ती हाऊसवाईफ आहे, ती तुमचं घर सांभाळण्याचं काम करते, ती काही मोलकरी नाही. ती जर घर सांभाळते तर तिचा कामाचा काहीतरी वाटा आहे आणि त्याच्या जीवावरती तुम्ही नोकरी करू शकताय ना. त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे, भले त्याचं व्हॅल्युएशन होत नसेल, पण ती जे काम करते त्याच्यामुळे तुम्हाला नोकरी करायला हातभार लागतोय. त्या मुस्लिम व्यक्तीने तिला घटस्फोट दिला, तिला पोटगी द्यायला नकार दिला आणि सर्व गोष्टी काय काय झाल्या. म्हणून सुप्रीम कोर्टाने तिला मुस्लिम लॉमध्ये गोष्ट नसताना सुद्धा तिला पोटगी मिळवून दिली. मग त्या पोटगीच्या निर्णयाविरोधात
तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी काही काही गोष्टी कायद्यामध्ये म्हणा, काही ठिकाणी दुरुस्ती करून म्हणा, तो त्या महिलेचा हक्क नाकारून टाकला आणि मुस्लिम महिलांसाठीचा अधिकार म्हणून ती गोष्ट आणली गेली, पण अर्थात मुस्लिम महिलांचं खच्चीकरण करण्याचे अधिकार काढून घेण्याची ती गोष्ट होती. आणि असे सर्व बरेच प्रकार झाले आणि म्हणून तुम्ही आता जे 3 तलाक वगैरे बघाल ना, ट्रिपल तलाकचा वगैरे कायदा आणला गेला, याच्यामुळे झालं का मी ते तर राजकीय दृष्ट्या तुम्हाला ही गोष्ट थोडीशी माहिती असली पाहिजे. म्हणजे पटकन असं लोकांना वाटतं की बीजेपी एवढा कसं काय जिंकतो किंवा मुस्लिम पॉकेट्समध्ये एवढी मतं कसं मिळतात, कसे काय ते ईव्हीएमचा झोलझल आहे, काय आहे नाही आहे, त्या गोष्टी पण जाऊया नको. पण वोट पॉलिटिक्स कसं झालं माहिती, मुस्लिम समाजातली मतं मिळण्याचं. आता जो ट्रिपल तलाकचा वगैरे कायदा आला त्याच्यामुळे मुस्लिम महिलांना काही अधिकार जे इतक्या वर्षानुवर्षे मिळाले नाहीत ते मिळाले. बरोबर. हे मी काय समजावतो, हां ते घर आणि तो पॉईंट. ह्याच्यामध्ये झालं काय, एक घटना जनरली मुस्लिमांची मतं काँग्रेसकडे जात होती. म्हणजे ते जे हजबंड्स आहेत ते तर वोट देत होते, पण त्यांच्या सांगणार त्यांच्या वाईफ पण देत होत्या. इकडे वोट पॉलिटिक्स कसं खेळलं माहिती, बीजेपीने डोकं लावून एक जो पुरुष आहे त्या घरचा त्याचं तर मत बीजेपीला फार क्वचितपणे जात असेल. बरोबर, फार क्वचितपणे. पण मुस्लिम महिलांना अधिकार मिळवून दिले, त्यामुळे त्याच्यात 2 किंवा 3 बायका असतील आणि त्या महिलेच्या सांगणाऱ्या त्यांच्या घरातली 4-5 जी काही मुलं असतील त्यांची मतं थेटपणे ह्यांच्याकडे जात होती आणि आपण ह्याच्यात नाव लिहूया नको, बीजेपीला जात होती आणि एक किंवा एखाद दुसरं ह्याच्यातलं मत काँग्रेसला जात होतं. हे एका घरातल्या घरात वोट शेअर डिवाइड केला अशा समाजाचा ज्यांचं पारंपरिक मतदान बीजेपीला नव्हतंच. त्यामुळे ह्याचा फायदा त्यांना मागच्या या काही वर्षात खूप झालेला आणि त्या गोष्टी त्यांनी स्ट्रॅटेजी लावून खूप चांगल्या प्रकारे केल्या. म्हणजे आपण कोणत्याही पक्षाचे समर्थक असो नसो, कोणताही राजकीय विचार मांडणारे असो नसो, काही गोष्टी आपल्याला दुसऱ्याकडनं त्या शिकता आल्या पाहिजेत. म्हणजे आत्ता एक घटना घडली मागच्या काही महिन्याभरात, काल का परवाच तो चार्ज त्यांना देण्यात आला. नितीन नवीन भारतीय जनता पक्षाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष झाले. ऐकलंय ना, नितीन नवीन. ह्याच्या आधी होते JP नड्डा, त्याच्या आधी होते तो क्रम जाऊया नको, तेवढ्यापर्यंत लक्षात ठेवा. त्या नितीन नवीन यांचा एक फोटो व्हायरल झालेला बघितला तुम्ही, की दिन बदलते हे बदलत आहे, द बेस्ट थिंग अबाउट टाइम इज इट चेंजेस. ते नितीन नवीन काही वर्षांपूर्वी बीजेपीचे सिनियर नेताची बैठक चालू आहे आणि त्यांच्या बाजूला असं लांब उभं राहून ते चालू बैठकीत असं स्वतः सेल्फी घेतात की म्हणजे ह्या मोठ्या नेत्यांची बैठक चालू असताना मी आसपास आहे असं प्रतीत करण्यासाठी. आणि आज तो त्या भारतीय जनता पक्षाचा राष्ट्राध्यक्ष झाला आहे. म्हणजे त्या पक्षामध्ये लोकशाही या लेवलची आहे की, आणि त्यात भारतीय जनता पक्षाच्या मशिनरीचं आजच्या काळातलं धक्कातंत्र देण्याचा प्रकार खूप फेमस आहे. की देवेंद्र फडणवीसांचं पण त्याच्याबद्दल एक उदाहरण खूप फेमस आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कधी झाले मला सांगा, तुम्हाला तर माहिती असायला पाहिजे. 2014, बरोबर. 2014च्या ऑक्टोबरच्या सुमारास ते मुख्यमंत्री झाले. म्हणजे त्या नवीन निवडून आले विधानसभेचे ते मुख्यमंत्री झाले. त्याच्या आधीची जी विधानसभा विसर्जित झाली ना, प्रत्येक विधानसभेचं एक अशी प्रथा असते की शेवटच्या सेशनला, शेवटचं जे आहे तेव्हा सर्वांचं फोटो सेशन होतं. त्यात देवेंद्र फडणवीस त्या सर्व लोकांमध्ये अगदी शेवटच्या रांगेत उजव्या कोपऱ्यात होते मागे असे. आणि तो व्यक्ती काही महिनाभरानंतर निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये तो माणूस मुख्यमंत्री पदावर बसला. ती एक असे वेळेची गंमत. म्हणजे आज तुम्हाला मी हा मुद्दा आठवला याच्यावर बोलता बोलता, जरी तुमचा किती स्ट्रगल असेल, जरी तुमचे किती प्रॉब्लेम असतील, काय असतील, कन्सिस्टन्सी कायम ठेवा. आपला अभ्यासामध्ये वरखालीपणा होऊ देऊ नका, कायम ठेवा. आज जे तुम्हाला गोष्टी स्ट्रगल म्हणून वाटते त्याच उद्या तुम्ही स्ट्रगल स्टोरी म्हणून सांगू शकाल. त्यामुळे कुठे खचून जाऊ नका. आपल्या जर तुम्हाला विश्वास आहे की मी करू शकतो तर तेवढा पूर्ण जोर लावून अभ्यास करा. त्यात अजिबात हाईकाई होऊ देऊ नका. मग घरच्या काही गोष्टी असतील, अभ्यास असेल, काय असेल, काही कार्यक्रम असतील, इतर जाऊ दे. त्यात वर्किंग लोकांना तर वेळ अजून थोडा कमी आहे. पण वर्किंग लोकांचा उलट एक हा फायदा असतो की त्यांना डिसिप्लिन असतो. तुम्ही जर 7 किंवा 8 तास वर्किंग असाल तर दिवसातले 4 किंवा 5 तास तुम्ही काढालच तर तुम्हाला माहिती आहे, कारण मला ह्याच्याशिवाय दुसरा वेळ नाही. उलट घरी असं नाही मुलांची टंगळ मग होते, सकाळी नाही दुपारी करतो, चल दुपारी नाही संध्याकाळी करतो, मग संध्याकाळी तेवढं कोणतरी पाहुणे आले का मग गेला वेळ, दिवस संपला, असं होतं ना बऱ्याचदा. त्यामुळे वर्किंग लोकांकडे तुला डिसिप्लिन आहे, त्यामुळे तुम्ही तो जोरान अभ्यास करा, व्यवस्थित करा. पुढे जाऊया आपण. धर्मनिरपेक्षच्या पॉईंटवरती होतो आपण. धर्मनिरपेक्ष हा थोडासा पॉईंट समजून घेतला. लोकशाही आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये मी डिटेलिंग तुम्हाला तेव्हा सांगेन. समाजवादी हा प्रकार काय मला कोण सांगेल? समाजवादी म्हणजे नेमकं काय? इंग्रजीत काय म्हणतात समाजवादीला? सोशलिझम, बरोबर. म्हणजे काय?
ऐकलंय कुठे हा शब्द अजून? समाजवादी पक्ष अशी काय काय नावं आहेत. बहुजन समाजवादी पक्ष पण आहे. आणि त्यांचा समाजवादी विचार आहे का? नावापुरता आहे तो. खरा समाजवाद म्हणजे काय, किंवा अशा प्रकारचं भारताबाहेर अजून कोणतं उदाहरण आहे का समाजवादाचं? किंवा समाजवाद, मार्क्सवाद, कम्युनिस्ट वगैरे वगैरे ऐकलीत नावं? रशिया होता एक कम्युनिझमचा एक खूप मोठा प्रतीक. आता तर चीन आहे, पण तो तेवढा पुरता आहे. चीन कम्युनिझमपेक्षा जास्त एकाधिकारशाहीवर बऱ्यापैकी चालतो. रशिया हा होता. आता आपण समाजवादाचा पुरस्कार किंवा समाजवादाचं तत्व स्वीकारण्यामागे खूप मोठं कारण होतं. ते होतं असं की भारतावरती स्वातंत्र्य मिळताना, म्हणजे आता संविधान जेव्हा बनलं गेलं त्या सुमारास भारत स्वतंत्र झालेला होता, बरोबर. पण त्याच्या आधी राज्य कोणाचं होतं? ब्रिटिशांचं राज्य होतं. ते कशा जीवावर होतं? पैशांच्या जीवावर होतं. आता ब्रिटिशांकडे पैसा येत कुठून होता? इंडस्ट्रियलायझेशन, संपूर्ण त्यांचं जे काय कारखानदारी वाढलेली, अख्ख्या जगभर त्यांचे प्रोडक्ट्स प्रोड्यूस होत होते, त्याच्यानं पैसा यायचा आणि त्याच्या जीवावरती त्यांनी आपल्यावरती राज्य केलं होतं. ते जे काय त्यांचं फिनिश गुड्स ते विकायचे, त्याचं रॉ मटेरियल त्यांच्याकडेच पिकत होतं का? यायचं भारतातनं, चीनमधनं, आफ्रिकन कंट्रीजमधनं, म्हणजे त्याच कंट्रीजमधला कच्चा माल घ्यायचा, त्याच्यावरती त्यांच्या देशात जाऊन मँचेस्टर म्हणा, युकेमध्ये अनेक वेगळ्या ठिकाणी जे काही फॅक्टरीज आहेत तिकडे त्याच्यावरती प्रोसेसिंग होऊन तेच मग पुन्हा त्याच देशामध्ये विकायला तिकडून रॉ मटेरियल घेतलेलं आहे आणि त्याच्यातनं जे पैसे मिळतील त्याच्यातनं त्यांच्यावरतीच राज्यकारभार करायचा. हा पॅटर्न त्यांचा फक्त भारतापुरता नाही, सर्व जगात जिकडे जिकडे राज्य होतं ब्रिटिशांचं, जगात कुठे कुठे म्हणजे वर्ल्ड मॅपमध्ये तुम्हाला असं एक बोललं जायचं ना, तुम्ही हा शब्द ऐकला असेल की बाबा ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नव्हता. ऐकले ही रचना कधी? ह्याचा अर्थ काय की जिकडे जिकडे सूर्य पृथ्वीवर जिथे जिथे कुठे असेल अख्ख्या 24 तासात, त्या प्रत्येक ठिकाणी ब्रिटिशांची वसाहत होतीच होती. म्हणजे त्या प्रत्येक ठिकाणी ब्रिटिश होते. 24 तासातल्या जेवढ्या जेवढ्या प्रत्येक तासाला जिकडे जिकडे सूर्य आहे त्या प्रत्येक ठिकाणी ब्रिटिशांची वसाहत होती. अशा अख्ख्या जगभर त्यांनी राज्य केलं. कशाच्या जीवावर? पैशांच्या जीवावर. पैसा आला कुठून? कारखानदारीतून. आणि म्हणून कारखानदारी, इंडस्ट्रियलायझेशन आणि खास करून कॅपिटलिझम ही गोष्ट चुकीच्या गोष्टींना जन्म देते, चुकीच्या तत्वांना जन्म देते. ह्याच्यातनं येणारा पैसा अन्यायकारक असतो, ही भावना तेव्हाच्या भारतीय राज्यकर्त्यांच्या मनात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होती आणि म्हणून आपण कॅपिटलिझमकडे न जाता कशाकडे वळलो? आपण समाजवादाकडे. आता त्याच्यामुळे तुम्ही बघाल त्या काळात नंतर एक बँकांचं नॅशनलायझेशन झालं होतं. त्याच्या आधी त्याच सुमारास साधारण आज एअर इंडिया जी प्रायव्हेट झाली ना, अरे हो की नाही? अर्धेच हो बोलत आहेत, अर्ध्याचं लक्षच नाही. जागे आहात का चहा मागू सगळ्यांना? आज एअर इंडिया जी नॅशनल कॅरियर होती ती प्रायव्हेट झाली, पण एकेकाळी ती प्रायव्हेटच होती जी नॅशनल करण्यात आली. म्हणजे तेव्हाच्या सरकारने, भारत सरकारने अशा अनेक गोष्टी केल्या ज्याच्यामध्ये जेवढ्या जेवढ्या प्रायव्हेट अतिश्रीमंत असणाऱ्या कंपन्या होत्या की ज्या लोकांच्या सेवेसाठी महत्वाच्या आहेत, त्या प्रायव्हेट हातामध्ये जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. जसं ईस्ट इंडिया कंपनीकडनं झालं, लोकांना त्या गोष्टी सवय लावून लोकांच्या गरजे असलेल्या गोष्टी प्रायव्हेट हातात आणि त्याच्यातनं अन्यायकारक जुलूम करणाऱ्या गोष्टी झाल्या. अशा होऊ नये म्हणून जेवढ्या जेवढ्या प्रायव्हेट कंपन्या ॲसेट होत्या त्या सर्व गव्हर्नमेंटने ॲक्वायर केलेल्या होत्या आणि स्वतःकडे ठेवल्या होत्या आणि त्याच्यातनं सर्व देश चालत होता. तर ह्याच्यामध्ये झालं काय, तो तिथपर्यंत बऱ्यापैकी गोष्टी योग्य वाटत होत्या. 50चं दशक, 60चं दशक गेलं, 70चं दशक गेलं, 80चं दशक येता येता कुठेतरी या नीतीमध्ये हेलकावे व्हायला लागले. लक्षात आलं की ही तितकीशी सस्टेनेबल नाही आहे, पण तरी पण त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारे सुधारणा करून काय करून तो मार्ग चालला होता. बरं, ह्या गोष्टीकडे तितका स्पेसिफिकली द्यायला वेळ नव्हता, कारण आपल्या भारतात स्वतःचे प्रॉब्लेम वेगळे चालू होते. मधल्या काळात एमर्जन्सी आली, एका पंतप्रधानांचं परदेशी भूमीवर निधन झालं, 2 पंतप्रधानांचा आपल्या देशातच खून करण्यात आला. नंतरच्या काळात तर जी 80-90च्या दशकात आली सरकार आहे ती इतकी अस्थिर होती की जेमतेम 12-15 खासदारांचा सपोर्ट घेऊन सुद्धा पंतप्रधान बनलेले लोक आपल्या देशामध्ये होऊन गेलेले आहेत. म्हणजे 500च्या आसपास खासदार असणाऱ्या आपल्या संसदेमध्ये जेमतेम 12-15-18-20 लोकांचा सपोर्ट घेऊन सुद्धा पंतप्रधान झाले लोक आहेत. देवेगौडा वगैरे जे पंतप्रधान झाले ना, तो खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. ते थोड्या थोड्या लोकांचा सपोर्ट घेऊन पंतप्रधान बनले.
असं सर्व हेलकरमधनं देश जात होता. आणि त्याच सुमारास समाजवादाचा पुरस्कार करणारा एक मोठा देश USSR रशिया, त्याचं विघटन झालं. त्या देशाचे तुकडे झाले की जो या समाजवाद, कम्युनिझम, सोशलिझम या तत्वावरती खूप चालत होता. त्या देशाचे तुकडे झाले. आणि ते होता होता काही वर्षात आपल्या देशात पण अशी परिस्थिती आली की आपल्याकडे फॉरेन रिझर्व्ह नव्हते. तेव्हाच्या काळात माहिती असेल ना, काही आठवडे चालेल इतकाच फॉरेन रिझर्व्ह आपल्याकडे शिल्लक होता. हो की नाही? कधी वाचला आहात की नाही वाचला? मला वाटतं इकॉनॉमिक्समध्ये त्या पॉईंटवरती याल तुम्ही. LPG रिफॉर्मचं नाव ऐकलंय ना तुम्हाला, स्कूल लेवलला झालं असेल, किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडचे कोण कोण आहेत मला सांगा जरा. कॉमर्स 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 हा हो, हात वर करा काहीतरी. मी असं इतकं पर्सनली विचार लावू नका मला बाळांनो. अजून सुद्धा दुसऱ्या विषयावर जायचं आहे. कॉमर्सवाले कोण कोण आहात? LPG रिफॉर्म्स ऐकले असतील ना. सांगा LPG काय आहे? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. बरोबर. आपल्या देशावर पण ही वेळ आली की आपल्याकडचा पैसा संपायला आला होता आणि म्हणून आपल्याला मार्केट्स ओपन करावे लागले, गोष्टी प्रायव्हेट हातात द्याव्या लागल्या आणि सर्व गोष्टी. मग तेव्हा कुठे आपली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली. त्यामुळे समाजवाद ज्या तत्वाने त्यात स्वीकारला गेला होता त्यात कुठेतरी आत्ता येता येता शिथिलता आलेली आहे. आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना, पर्टिक्युलरली प्रायव्हेटायझेशन, मग पुन्हा गव्हर्नमेंट ॲक्वायरेशन, पब्लिक सेक्टर होतं, मग पुन्हा पब्लिक सेक्टरचं प्रायव्हेट सेक्टर होतं. हे दर 50 ते 100 वर्षांनी रिपीट होणारी सायकल आहे. आणि ही फक्त याच गोष्टी बाबतीत नाही, अशा अनेक गोष्टींबाबत आहे. म्हणजे गंमत कशी असते माहिती आहे, आता आपल्याकडे लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम मागच्या अनेक वर्षापासून मी ऐकला असेल, 40-50 वर्षापासून. या पॅटर्नमध्ये एक वेळ अशी येते ना की त्या देशाची लोकसंख्येची वाढ ॲक्च्युली मंदावते. त्या देशाच्या लोकसंख्येची वाढ ॲक्च्युली मंदावते. नंतर मग काही वर्षांनी त्यांना लोकसंख्या वाढीसाठी जे कार्यक्रम घ्यावे लागतात, हे अनेक गोष्टींमध्ये होतं. तसं आता तुम्ही ऐकताय कागदी पिशवी वापरू नका, किंवा जास्त कागदाचा वापर करू नका, पर्यावरणाला हानिकारक आहे वगैरे वगैरे ऐकत असाल. जेव्हा सॉरी मी उलटं बोललो, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करू नका असं बोललो होतं, ऐकलंय तुम्ही. पण जेव्हा प्लॅस्टिक आलं होतं ना, तेव्हा त्याची ॲडव्हर्टायझिंग अशी केली गेली होती की प्लॅस्टिक ही गोष्ट, ही जी आहे, ही पिशवी, ही एकदा वापरून फेकावी लागणार नाही, ही तुम्ही अनेक दिवस वापरू शकाल. ह्याच्यामुळे कागदी पिशव्याचा वापर कमी होईल आणि झाडं तोड, वृक्षतोड ही ह्याच्यामुळे वृक्षतोड होणार नाही, प्लॅस्टिक खूप दिवस चालणार, मग प्लॅस्टिकचा वापर करा, कागदाचा वापर करू नका वगैरे वगैरे. हे तेव्हा सांगलं जात होतं. आणि आज काय सांगतात, प्लॅस्टिक वापरू नका, कागद वापरा वगैरे वगैरे. असे प्रकार अजून आपल्या टूथपेस्ट बाबतीत पण झालं. टूथपेस्ट माहिती आहे, जेव्हा आपण टूथपेस्ट हा प्रकार आपल्या भारतात नव्हता. आपल्याकडे काय होतं, कडुनिंबने कोण काडी करायचं, कोण राख, कोण मीठ, असे वेगवेगळे प्रकार होते. जेव्हा टूथपेस्ट कंपन्यांनी आपल्याकडे मार्केटिंग केली तेव्हा हे केली की अरे हे तुम्ही कोळसा का वापरताय, हे तुम्ही राख का वापरताय, ह्याच्याने दात खराब होतात, टूथपेस्ट वापरा. परदेशात सर्व इंग्रज किंवा अमेरिकेत वगैरे हेच वापरलं होतं. तर ते वापरून लोकांच्या दातांमध्ये आता समस्या यायला लागल्या. म्हणजे त्या टूथपेस्टमध्ये त्याच गोष्टी ती लोक टाकायला लागले जे आपण पूर्वीपासून वापरत होतो. असे अनेक पॅटर्न आहेत. म्हणजे फक्त याच याच्यामध्ये नाही, ही सायकल कायम फिरत राहते. म्हणजे ज्या पॉईंटवरनं आलोय त्याच पॉईंटवर फिरून परत तिकडे येणं. आज तुम्ही बघा असाल इलेक्ट्रिक व्हेकल्स खूप चालचलन आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्स स्वस्त वाटावे ह्याच्या आधी एक नवीन प्रकार आलेला आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्स येण्याआधी CNG, बरोबर, CNG खूप जोरोशोरोसे चालला, अजून पण बऱ्यापैकी चालतोय. CNGचा रेट मागच्या काही वर्षात इलेक्ट्रिक व्हेकल आल्यापासून कितीने वाढलाय ना, तो एकदा चेक करा. आणि CNG जे हल्ली मागच्या 5-10 वर्षात जर कोणी गाडी CNG करून घेतली असेल तर CNGचा रेट तेव्हा किती परवडत होता आणि आत्ता CNGचा रेट कुठे नेऊन ठेवलाय, अगदी जवळ पेट्रोल डिझेलच्या जवळ नेऊन ठेवलाय. म्हणजे जर तुम्ही एव्हरेज काढलं तर साधारणपणे पेट्रोल डिझेलच्याच लेवलला. हॅलो, कोणत्या कंपनीचं आहे? ओके, एक मिनिट. AC ज्यांनी कोणी फास्ट केलं त्यांनी 24-23 करा. थोडं आत गरम, उलट बाहेर थंड वाटतंय. फॅनमुळे हवा सगळीकडे सर्क्युलेट होते.
मग त्याच्यामुळे समाजवादाचा भाग थोडासा आपण शिथिल केला आणि आज प्रायव्हेटायझेशनकडे आलेलो आहोत. प्रायव्हेटायझेशनकडे आलेलो आहोत, पण ह्याच्यातली एक गंमत माहिती आहे तुम्हाला, जी आता हल्ली ऐकत असाल, स्वदेशीचा वापर करा, स्वदेशी स्वदेशी, बरोबर. याचा अर्थ काय होतो की परदेशी कंपन्यांचा ज्या काही गोष्टी आहेत त्या वापरू नका. ओके, बरोबर. आता जर परदेशी कंपन्या आल्या कुठून, आपण बोलवल्या प्रायव्हेटायझेशनमध्ये म्हणून आपल्या देशात आल्या, म्हणून त्यांनी आपल्या देशात प्लांट्स टाकले, किंवा आपल्या देशात त्यांनी त्यांचे रिटेल स्टोअर्स ओपन केले, जे काय असेल, बरोबर. त्याच्यातनं आपल्याच देशातल्या लोकांना रोजगार मिळाला, बरोबर ना. इन्व्हेस्टमेंट्स केले त्यांनी बऱ्यापैकी, काही हजार कोटी, काही लाख कोटी. आता मुख्यमंत्री फडणवीस दावोसला गेलेत, माहिती आहे ना, स्वित्झर्लंडला दरवर्षी जातात, तिकडून काही हजारो कोटीचे इन्व्हेस्टमेंट घेऊन येतात. म्हणजे परदेशी कंपन्या आपल्याकडे येतात, ते पैसे टाकतात, म्हणून आपल्या देशामध्ये पैसा येतो आणि इन्व्हेस्टमेंट होतात, रोजगार निर्मिती होते, वगैरे वगैरे. ठीक आहे. परदेशी कंपन्या आपल्याकडे काय येतात, आपल्यावर उपकार करायला येतात, किंवा अरे देशामध्ये या आमच्या पैसा कमी आहे, चला चला थोडेसे पैसे टाकूया आणि कंपनी बनवूया. त्यांचा उद्देश काय, प्रॉफिट आहे. तर प्रॉफिट म्हणजे समजा त्यांनी 100 रुपये टाकले, तर जाताना ते 150, 250, 200 घेऊन जाणार. याचा अर्थ पैसा तर आला, पण तेवढा पैसा घेऊन पण जाता येत ते, बरोबर. आणि म्हणून आपण स्वदेशी 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 असं ओरडावं लागतंय, बरोबर ना. की म्हणजे परदेशी मालाचा, परदेशी कंपन्यांच्या उत्पादनाचा वापर करू नका. वोकल टू लोकल नावाचा एक प्रकार पण ऐकला असेल, की म्हणजे ज्या स्थानिक पातळीवरती गोष्टी बनतायत त्यांचा जास्तीत जास्त वापर करा. हे सुरू आहे ना, त्यांचा जास्तीत जास्त वापर करा. आणि अजून एक मध्यंतरी नरेंद्र मोदींचं सुद्धा एक भाषण होतं वर्षभरापूर्वीचं, की तुम्ही तीर्थक्षेत्रांना, धार्मिक स्थळांना जेव्हा भेटी द्याल तेव्हा तिथल्या काही गोष्टी विकत घ्या. तिथे तुमच्या महिनाभराच्या उत्पन्नाचा किंवा वार्षिक उत्पन्नाचा एवढा टक्का तुमच्या टुरिंगसाठी, फिरण्यासाठी वगैरे खर्च करा. तिथल्या स्थानिक वस्तू, म्हणजे समजा तुम्ही कोकणात गेलात तर तिथली मातीची, म्हणजे उदाहरण म्हणून सांगतोय, मोदी कोकण नव्हते बोलले, मी सांगतोय. कोकणात गेलात तर तिथली मातीची भांडी, तिथल्या जे काही गोष्टी, जे काही छोट्या चांगल्या गोष्टी त्या विकत घेत चला. म्हणजे तिथल्या स्थानिक कला उत्पादकांना, तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, काम मिळेल, थोडं मिळत जाईल. हे आपण सांगतोय. पण परदेशी कंपन्यांना पण बोलून आज आपण त्यांचा वापर करू नका हे सांगतोय. म्हणजे तुमचं एक कुटुंब आहे, 5-6 मुलं आहेत तुमची, आणि अजून तुमच्या भाच्यांना, पुतण्यांना तुम्ही बोलवलंय जेवायला पाठव म्हणून त्यांना बोललात किंवा जेवायला पाठव, आणि त्यांच्यासमोर पहिलं तुम्ही तुमच्या मुलाला जेवायला घातलं. साऊंडच विचित्र करतं ना ते चित्र. तशा प्रकारे होतंय ना जे काय आज चालू आहे ते. बरं, चुकीचं आहे असं म्हणत नाहीये मी, पण ते तेव्हा बरोबर होतं आणि आता हे बरोबर आहे. त्यामुळे झालं काय होतं की मध्यंतरीच्या काळात परदेशी कंपन्यांची टेक्नॉलॉजी ही खूप ह्यूज लेवलला, प्रोडक्शन वगैरे सर्व गोष्टीमुळे त्याच गोष्टी ज्या आपण स्थानिक लोकांकडे विकत येऊ शकतो त्या स्वस्तात मिळायला लागल्या. म्हणजे ह्याच्यात जर मी तुम्हाला एखादं उदाहरण सांगायचं झालं तर ते ह्याला लागू उदाहरण नाही, पण समजण्यासाठी, जसं तुम्ही डीमार्टवरनं, जिओ मार्टवरनं, रिलायन्स फ्रेशवरनं एखादी तेलाची पिशवी जी तुम्ही वापरते ती समजा लोकल दुकानात मिळते 240ला, पण ती त्याच मॉलमध्ये त्याच कंपनीची तीच वस्तू 190, 200, 210 पर्यंत मिळून जाते. तुम्ही तुमचे पैसे वाचवायला काय कराल? मॉलमध्ये ऑनलाईन ऑर्डर हेच कराल, ब्लिंकिट, झोमॅटो वगैरे वगैरे. पण ह्याच्यामुळे त्या स्थानिक दुकानदाराचं जो इतके वर्ष होता त्याचं नुकसान होतच आहे ना. तसा प्रकार कुठेतरी जास्त प्रमाणात होत चाललेला आपल्या लोकल मॅन्युफॅक्चरर्ससाठी, आणि म्हणून मग हे मेक इन इंडिया, स्वदेशी वगैरे या सर्व गोष्टी आणाव्या लागल्या. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं एक बॅलन्स असला पाहिजे. म्हणजे फक्त स्वदेशीवरती पण आपण जाणार नाही. जे आज आपण जे बोलतोय ते पूर्णपणे सुद्धा त्याच्यावरती आपण जम्प होणार नाहीये. पण जो आपला शिफ्ट कुठेतरी पूर्णपणे प्रायव्हेट प्लेयर्स, फॉरेन गुड्सवरती चाललेला, तो कुठेतरी चाललेला तो खेचून परत इकडे इकडे आणायचं, थोडे बॅलन्स लेवलला आणायचं आहे. ह्याच्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. हा इकॉनॉमिक्सचा भाग झाला, त्याच्यात मी जास्त डीप जात नाही. परत येऊया आपल्या पॉलिटीकडे. मूलभूत हक्क नावाचा प्रकार आहे. मूलभूत हक्काला इंग्रजीमध्ये काय म्हणतात सांगा? फंडामेंटल राईट्स. हे झाले राईट्सचा सर्वात उच्चतम प्रकार, फंडामेंटल राईट्स. ह्याच्यानंतर खालोखाल कोणत्या प्रकारचा एक लेवल येते राईट्सची? फंडामेंटलच्या नंतर कोणत्या प्रकारचे राईट्स असतात? कोणते? तुम्ही संविधानातला पुढचा भाग सांगताय बाळांनो. फंडामेंटल राईट्स नंतर राईट्सचा अजून कोणता प्रकार येतो असं विचारलं मी. 12 ते 35 फंडामेंटल राईट, 36 ते 51 BPSP. फंडामेंटल राईट्स नंतर एक प्रकार येतो अधिकारांचा. फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क, मूलभूत अधिकार.
ह्याच्यानंतर खालोखाल प्रकार येतो तो म्हणजे कॉन्स्टिट्युशनल राईट्स, बरोबर, संवैधानिक अधिकार. ह्याच्यानंतर खालोखाल येतो वैधानिक अधिकार, वैधानिक हक्क किंवा कायदेशीर हक्क, स्टॅट्युटरी राईट्स. कोणते राईट्स? स्टॅट्युटरी राईट्स. आणि ह्याच्या खालोखाल किंवा आसपास येतात ह्युमन राईट्स, की जे लिखित स्वरूपात असलेच पाहिजे अशी गरज नाही, ते मानवी हक्क आहेतच. मग काही मानवी हक्क फंडामेंटल राईट्स मध्ये येतील, काही स्टॅट्युटरी इकडे येतील, पण फंडामेंटल राईट्स इथे असतीलच. फंडामेंटल राईट्स इथे असतीलच असं होणार नाही. आणि ह्याच्यात एक प्रकार असा होऊ देऊ नका की स्टॅच्युटरी राईट फंडामेंटल राईट्स असतातच, किंवा फंडामेंटल राईट हे स्टॅट्युटरी राईट्स आहेच, पण स्टॅट्युटरी राईट फंडामेंटल राईट्स नाहीत वगैरे वगैरे. म्हणजे जर तुम्हाला मी आता तुमचं शिक्षण विचारलं किती आहेत, तर तुम्ही काय मला सांगाल? ग्रॅज्युएट, बरोबर ना? इथपर्यंत सांगाल. असं बोलाल काय मी ग्रॅज्युएट आहे आणि मी 12वी पण केली आहे? विचित्र साऊंड करताय ना? तसाच प्रकार ह्याच्यामध्ये आहे, की म्हणजे हा समजा अगदी उच्चतम प्रकार ह्याच्यातला म्हटला, हा ग्रॅज्युएशन, हा 12वी, हा 10वी आणि हा 5वी. तुम्ही हे नाही सांगणार ना की मी 5वी पण पास आहे, मी 10वी पण पास आहे, किंवा मी 12वी पण पास आहे. सरळ इकडे येतं ना की बाबा हे काय, एकतर हे किंवा जो 12वी शिक्षण झालेला बोलेल की 12वीच झालंय, 10वी झालंय, 10वीच झालंय, बरोबर ना? त्यामुळे राईट्स असं एक सवय झाली स्कूल लेवलला वगैरे, की बाबा हा जे फंडामेंटल राईट्स आहेत ते कॉन्स्टिट्युशनल पण आहेत, आणि जे म्हणजे किंवा जे फंडामेंटल राईट्स आहेत ते स्टॅट्युटरी पण आहेत, असा प्रकार होऊ देऊ नका. जे स्टॅट्युटरी आहेत ते स्टॅट्युटरीच आहेत, जे कॉन्स्टिट्युशन आहेत ते कॉन्स्टिट्युशनलच आहेत, जे फंडामेंटल आहेत ते फंडामेंटलच आहेत. अशा प्रकारे अभ्यास ठेवा. पुढे राईट टू प्रॉपर्टी नावाचा एक प्रकार होता, जो आधी फंडामेंटल राईट होता, पण नंतर त्याच्यातनं वगळण्यात आला, काढून टाकण्यात आला. का काढला, काय कारण झालं, मग कधी काढला, का काढला, ते आपण पुढे अभ्यासात समजून घेऊ. राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा हक्क, हा आधी कायदेशीर हक्क होता, तो नंतर झाला फंडामेंटल राईट. आणि त्यानंतर एक DPSP नावाचा प्रकार येतो, डेमोक्रेटिक प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे, जागे आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, कारण दोघींची मान खाली होती, म्हटलं आहे का लक्ष, बघूया, ऐकतात. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल, मार्गदर्शक तत्व, कशाची? स्टेटची. म्हणजे राज्याने आपलं धोरण कसं राखावं, कशा प्रकारे राज्यकारभार करावा, काय केलं पाहिजे, अशी आदर्श तत्व घालून देणारा हा पॉईंट आहे DPSP, ज्याला बोलतो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. आणि ह्या मूलभूत हक्क आणि DPSPचा काय संबंध आहे तो पण समजून घेऊ. त्याच्यानंतर रोजगाराचा हक्क हा पण एक समजून घेऊ. आपण मागच्या वर्षी अगदी डिटेलमध्ये केला होता मनरेगा, हो का नाही? मी 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 अजिबात केला नाही, बरोबर. पण अनुक्रमणिका होता, केला आपण? नाही केला. प्रश्न आला होता? अजिबात नव्हता आला, बरोबर. आणि म्हणून मी तो घेतलाच नाही, कारण मला माहिती होतं प्रश्न येणार नाही. म्हणजे मी इंडेक्समध्ये टाकला होता पण शिकवलाच नाही, कारण इतका महत्त्वाचा तेव्हा मागच्या वर्षभरात नव्हता. आत्ता असेल का? हमखास असणार आहे. का? कारण मनरेगाचं नाव चेंज झालंय. काय झालंय? वाह वाह रामजी, बरोबर, लक्षात ठेवा. जी रामजी, हे वी रामजी, असं काय काय विचित्र नाव आहे, आपण समजून घेऊ. हा पॉईंट आता महत्त्वाचा होणार आहे यावर्षी, ओके. त्यामुळे लक्षात ठेवा, जो मागच्या वर्षी काहीच महत्त्वाचा नव्हता त्यामुळे शिकवलंच नाही. असं आवाज कसं ढगांच्या गडगडाचा की वरती काय म्हटलं, कोसळतोय म्हटलं, गणपती आले की मूड येतो किंवा पाऊस पडायचा, थोडा तसा आवाज हो ना ढगांच्या गडगडाटासारखा. त्यात मी माझ्या बोलण्याच्या आवाजात मी पटकन ऐकलं नाही. माहितीचा अधिकार आहे बऱ्यापैकी महत्वाचा. आपण मध्ये मध्ये कधी कधी प्रश्न विचारले असतात. मूलभूत कर्तव्य, जसे काही अधिकार तुम्हाला मिळतात तसे त्या ठिकाणी कर्तव्य पण असतात. म्हणजे घरातल्या घरात तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला राहण्याचा अधिकार आहे, तुम्हाला खायचा अधिकार आहे, तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी घरच्याकडे मागण्याचा अधिकार आहे. मग त्याच्या दुप्पट कर्तव्य घरचे करून घेतात. आई खास करून भांडी घास, हे कपडे धुवून झाले ते सुकायला लाव, जा हे सामान घेऊन ये वगैरे वगैरे. मोठा भावंड असेल तर तो त्याची काम करायला लावतो, तो भाग वेगळा. असे बरेच स्ट्रगल तुम्हाला बिचारा पिल्लांच्या आयुष्यामध्ये असतात, बरोबर. म्हणजे अधिकारासोबत तुम्हाला काही कर्तव्य, हक्क मिळत असताना काही कर्तव्य सुद्धा तुम्हाला पार पाडावी लागतात. मग तशी आपलं संविधान बनताना सुद्धा आपल्या संविधानात काही कर्तव्य होती, ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत. संविधान बनताना होती का नंतर आली? जुन्या विद्यार्थ्यांकडनं ह्याची उत्तर अपेक्षित आहे. मुद्दाम चुका करणार काही त्यात तुमचं लक्ष आहे की नाही ते बघत जाईन. जागा ठेवा माइंडला. म्हणजे तिघाच्या तिघा एक साथ, सर
चुकलं असं एकसाथ नाही बोलला तरी एकाच जरी कोणातरी पोक मला झाला पाहिजे, तेवढी जाग ठेवा. मूलभूत कर्तव्य संविधान म्हणताना होती नव्हती, नंतर ऍड करण्यात आली. कधी ऍड करण्यात आली? ते हो सर, हा तेच 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 हा, पण घटना दुरुस्ती किती होती? कोणतरी बोललो इकडे 42 बरोबर. 42वी घटना दुरुस्ती वर्ष 1976. कोणतं कलम समाविष्ट करण्यात आलं? आर्टिकल. आत्ताच्या कंबाईनला प्रश्न पण होता 51A बरोबर. किती समाविष्ट करण्यात आली? 10. आणि आज आपल्या संविधानात 10 मूलभूत कर्तव्य आहेत, 11 आहेत. 11वं कधी आलं? 1986वी घटना दुरुस्ती वर्ष 2002. कोणती? शिक्षणाचं 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना सक्तीचे मोफत शिक्षण वगैरे वगैरे वगैरे, किंवा त्याच्यानंतर आला. म्हणजे आजच्या डेटला किती आहेत? 11. हे लक्षात ठेवा. स्वतंत्र न्यायव्यवस्था, इंडिपेंडेंट ज्युडिशरी, हा भाग आपण संविधानापेक्षा जास्त ज्युडिशरीकडे जेव्हा जाऊ, न्यायव्यवस्था या पॉईंटकडे जाऊ, तेव्हा व्यवस्थित शिकून घेऊ. घटना दुरुस्तीची प्रक्रिया मी मगाशी बोलता बोलता तिकडेच उल्लेख झाला याचा. आत्ता आपल्या किती झाल्यात घटना दुरुस्त्या बोललो मी? नवीन विद्यार्थी सांगा किती बोललो आपण मागच्या पेजवरती? 106. शेवटची किती झाली? त्यांना बोलू द्या. नाही, शेवटची घटना दुरुस्ती कधी झाली? 2023. आणि पहिली कधी झाली होती? जुने विद्यार्थी 51. कशा संदर्भात होती? लँड रिफॉर्म्स आणि एक ते व्यक्ती स्वातंत्र्यावरती वाजवी बंधने, रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स, आठवतो ना पॉईंट? ते होते. बाकी दुसरा पॉईंट आहे प्रमुख आयोग मंडळे रचना आणि कार्य. तुम्ही वाचा. नाही, तुम्ही वाचा. मी वाचलं होतं ना वर्षी. भारतीय संघराज्य व्यवस्था, कायदेशीर विषयांचे वाटप, समसूची, राज्यसूची, समवर्ती सूची, कलम 370 रद्दबातल, कलम 371 आणि असंघीय संघराज्य व्यवस्था, राज्यांची भाषावर पुनर्रचना, प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा आणि नव्या राज्यांची निर्मिती, केंद्र राज्य संबंध, प्रशासकीय, कार्यकारी व वित्तीय संबंध, राज्य राज्यातील संबंध, आंतरराज्य परिषदा, विभागीय परिषदा, नीती आयोग आणि आर्थिक संघराज्यांचे बदलते स्वरूप, सरकारी या आयोगांच्या शिफारशी. भारतीय राजकीय व्यवस्था, शासनाची संरचना, अधिकारांची कार्य, भारतीय संघराज्याचे स्वरूप, संघराज्य व राज्य विधिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्याययंत्रणा, केंद्र राज्य संबंध, प्रशासकीय, कार्यकारी व वित्तीय संबंध, वैधानिक अधिकार, विषयांचे वाटप, सांघिक कार्यकारी मंडळ, सांघिक विधिमंडळ, न्याय. हे पॉईंट आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. आता फक्त नजर फिरवून देते तुम्हाला की काय शिकणार आहोत. ओके. सुशील, बरोबर ना? सुशील नाव ना? सांघिक कार्यकारी मंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळ, भारताचे महाधिवक्ता, भारताचं नियंत्रण आणि मान्यता परीक्षा. तुम्हीच. सांघिक विधिमंडळ, संसद, सभापती व उपसभापती, संसदीय समित्या, कार्यकारी मंडळावरील संसदेचे नियंत्रण. न्यायमंडळ, न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्यायमंडळ, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका, अधिकार आणि कार्य, गृह न्यायालय, लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय. न्यायमंडळ, संविधानिक व्यवस्थेचे व मूलभूत अधिकारांचे संरक्षण, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका.
अश्वजित. महाराष्ट्र राज्य शासन व प्रशासन, महाराष्ट्र राज्य निर्मिती आणि पुनर्रचना, राज्यपाल मंत्रिमंडळ, राज्य सचिवालय, मुख्य सचिव, कार्य आणि भूमिका, विधिमंडळ, विधानसभा आणि विधान परिषद अधिकार व कार्य. ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन व प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण स्थानिक शासन व प्रशासन व नागरी स्थानिक शासन व प्रशासन. ग्रामीण स्थानिक शासन व प्रशासन, ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद रचना, अधिकार व कार्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी आणि ग्रामसेवक, कार्य व भूमिका, त्यात भेटणे दुरुस्ती, महत्त्व आणि वैशिष्ट्ये, ग्रामीण विकास आणि परिषद ग्राम. तुम्हाला मी मगाशी वाचा बोललेलो. असं जर झालं ना किंवा चुकून एखादा लिहायला तर असं वाटू नये सर माझ्याकडे दुर्लक्ष करतं वगैरे काय, तर सांगा मला की सर पटकन. मला असं वाटलं की मी तुम्हाला सांगितलंच नाही आणि बाकीच्याला 1-2 वेळा झालं असं वाटलं मला पटकन. नागरी स्थानिक शासन व प्रशासन, नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका आणि कटक मंडळ रचना, अधिकार व कार्य, मुख्य अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांची कार्य व भूमिका. 74वी घटना दुरुस्ती, प्रमुख वैशिष्ट्ये, नागरी विकास व नागरी स्थानिक संस्था. कटक म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्ड ऐकलं असेल माहिती आहे. कटक मंडळ पटकन नाव आठवतं. कटक नावाचं एक शहर पण आहे ओरिसामध्ये. ते खूप कारण हा शब्दच कटक मंडळ ऐकलंच पहिल्यांदा असेल बरोबर ना. कटक मंडळ म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्ड. तुम्ही पण तेव्हा पहिल्यांदा ऐकलं असेल जेव्हा शिकवलं होतं. तर एक तो पण प्रकार असतो. तो काय असतो आपण बघू. कटकला माहिती आहे क्रिकेट स्टेडियम वगैरे पण आहे. जे कोण क्रिकेट फॉलो करतं माहिती असेल. काल मॅच होती ना. कोण जिंकलं? इंडिया. किती रनने? कम्फर्टेबली की खासून झाली फाईट? 2 ओव्हर बाकी होत्या म्हणजे ते ऑल आउट झाले. ओके. आणि ओडीआय तर आपण ओके. आणि इंडियाकडनं चांगलं कोण खेळलं म्हणजे काल मॅच होती. मी बोरिवलीवरनं येतो तेव्हा प्रवासात बघितली लोकांच्या फोनवरती. अभिषेक. जिल्हा प्रशासन. जिल्हा प्रशासन, जिल्हा प्रशासनाचा उगम विकास, जिल्हाधिकारी, अधिकार व कार्य, जिल्हाधिकाऱ्यांची प्रकृती भूमिका, उपक्रम, विभागीय अधिकार, तहसीलदार आणि तलाठी, कार्य व भूमिका, कायदा व सुव्यवस्था, कायदा व सुव्यवस्थेची यंत्रणा, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि नागरिक. हे सर्व आपण केलं होतं. अगदी सर्व जसं जर नाही केलं एखाद दुसरा पॉईंट याच्याला ठेवला जो नाहीच आला. फक्त एक राहून गेला जो आपण नाही केला. एक प्रश्न जो बायकांना सुटला म्हणजे एक पॉईंट सुटला ज्याच्यावरती प्रश्न आला होता पोलीस पाटील. आपण अजिबातच केला नव्हता. तो एक प्रश्न आपल्याकडनं सुटला आणि बाकी बऱ्यापैकी आपण जेवढं येईल आणि पोलीस पाटील तसा चर्चेत पण नव्हता. तो अचानक उगवून आला होता प्रश्न. तो कोणालाच माहित नव्हता येईल. हो पण बी आणि सी चे दोन्ही 15-15 30 प्रश्न पकडला. 23 प्रश्न तर जसे तसे नोट्स आणि रिव्हिजन लेक्चर मधून होते. म्हणजे त्याच्या बाहेर तुम्हाला काही करायचीच गरज नव्हती. त्यामुळे जेवढं आपलं लेक्चरमध्ये तरी होतंय ना तेवढं तरी ऐका, रेग्युलरली ऐकाच आणि लिहून काढा. फक्त एकदा लिहून काढलात ना तरी सहज लक्षात राहील. 30 मधले 23 हा पर्सेंटेज जर तुम्ही पकडलात 75% पर्सेंटेज होतो. मोर दॅन 75%. त्याच एव्हरेजमध्ये तुम्ही बाकी विषयांमध्ये मार्क आणला तर कट ऑफ तुमचा कुठच्या कुठे क्रॉस कराल. बरोबर ना. त्यामुळे जे लेक्चरमध्ये होतंय ना ते प्लस रोजचा न्यूजपेपर वाचा. बस तेवढं इनफ आहे. हे वाचलं ना. तुमचं नाव प्रतीक्षा. राजकीय पक्ष, राजकीय पक्ष पद्धती स्वरूप, राजकीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष, मान्यता, विचार प्रणाली, संघटना, पक्षीय निधी, निवडणुकांतील कामगिरी, महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष. याच्याला काय महत्वाचं आहे काय नाही असं डिटेलमध्ये जात नाही. कारण एखादा पॉईंट सुरू झाला तर आपला डिटेलमध्ये जाऊ आपण. तसं होईल त्यापेक्षा तेवढंच समजून घेऊ. संविधान आपण सुरू करूया पॉईंट नवीन. पुढच्या लेक्चरला करूया. पुढच्या लेक्चरला फक्त एकदा वाचा. कोण वाचेल? कोण स्वतःहून वाचेल? वाचा. भारताचे संविधान राज्य कारभाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राज्यकारभार शासन
म्हणजे समाजाच्या शासकीय यंत्रणेद्वारे व्यवस्थापन, कायदा व्यवस्था व समाजातील इतर घटनांची समृद्धी साधण्याची प्रक्रिया, जगाच्या इतिहास विविध प्रकारच्या राज्यव्यवस्थांचा उदय झाला आहे. भारतीय राज्यव्यवस्थेच्या बाबतीत विविध ऐतिहासिक काळातील राज्यकारभाराचा पार्श्वभूमी महत्त्वाची भूमिका बजावते. ओके, तर आजसाठी एवढंच इनफ करूया. तुम्हाला माहिती आहे तुमच्या लेक्चरच्या वेळी तुम्हाला मी एक IAS ऑफिसर, मग त्यांची IAS ऑफिसर किंवा जनरली सरकारी अधिकारी आधी कसे असतात नंतर कसे असतात, त्यांच्यात कशी एक प्रकारे काहीतरी हवा येते, बगरुरी येते, वर एक किस्सा सांगितलेला मी सांगतोय, मी येतोय पुढे, की एक अधिकारी होते ज्याने, तो सुद्धा अधिकारी, त्याचे बायको पण अधिकारी, यांना सांगितलं होतं किस्सा. त्याने कुत्रा फिरवायला अख्खा स्टेडियम खाली केलं होतं, बरोबर, तो किस्सा सांगितलेला मी. आणि जनरली अधिकारी वर्गात कसं असतं, नवरा बायको दोघे अधिकारी असले तर त्यांच्या पोस्टिंग त्याच जिल्ह्यामध्ये जवळजवळ ठेवतात, म्हणजे ते एकाच घरात एकत्र राहू शकतील असं हे असतं. पण त्यांची बदली केली ना, म्हणजे त्याने काय केलं तर त्याचा कुत्रा फिरवण्यासाठी म्हणून स्पोर्ट्स स्टेडियम अख्खं खाली केलं, प्लेयर्सना प्रॅक्टिस वगैरे थांबून जायला लावलं. का? कारण त्याला त्याचा कुत्रा फिरवायचा होता स्टेडियममध्ये. असा प्रकार झालेला आहे, दिल्लीमध्ये झाला होता. हे मी तुम्हाला किस्सा सांगितला होता मागच्या वर्षी, की बाबा ते बायकोची अधिकारी बदली वेगळी ठिकाणी झाली, नवऱ्याची वेगळ्या ठिकाणी झाली. आत्ता तोच अधिकारी ज्याला ट्रान्सफर करून कुठच्या कुठे पाठवला होता, तो ओळख, वशिला, पैसा बिसा जे काय असेल ते वापरून दिल्लीमध्ये परत आलेला आहे आणि दिल्लीच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा कमिशनर म्हणून परत आला आहे दिल्लीमध्ये. असं आहे. आत्ता हे जस्ट न्यूज फ्लॅश झाली, ती वाचली, त्याच्यावर तो किस्सा आठवला. म्हणजे जी काही कारवाई होती ती पण केवढी तात्पुरती, जेमतेम 2-3 वर्षासाठी त्याला फक्त इकडे तिकडे केलं. मी ह्याच्या पुढचं जे शिकवलं नाहीये तो कट करत नाही, तो सुद्धा जमलं तर वाचून ठेवा, ठीक आहे.